बळ रेडा बोले करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी, जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी, तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधान चित्ताचिया. करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग तुकोबारायांच्या अपेक्षेप्रमाणे सोडवला जावा. मग तुकोबाराय स्वतःला ज्यांचं लेकरू समजायचे अशा ज्ञानोबारायांचं म्हणजेच आईवडिलांचं स्मरण केलं म्हणजे अभंग त्यांच्या अपेक्षेप्रमाणे सोडवलं जाईल असं मला वाटतं. आणि मी ज्ञानोबारायांचा दास आहे म्हणून ज्ञानोबारायांचं स्मरण करतो आहे. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा इतरांच्या लेखा, कोण करी राजयाची कांता, काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगी जोजी. राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरलो गुरु कृपे. राजयाची कांता काय भीक मागे मनाची या जोगे सिद्धी पावे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. ओ सारे चरण संतांची, ओ सारे चरण संतांची, ओ सारे चरण संतांची. पंच कृपाधारे कथेचा विस्तार, कृपाधारे कथेचा विस्तार, कृपाधारे कथेचा विस्तार, कथेचा विस्तार. सद्गुरु दास तुका, सद्गुरु दास तुका, सद्गुरु दास तुका. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. या अभंगाकडे थोडंसं बारकीनं लक्ष द्या. आपण एक त्याच्यातला फार विशेष भाग पाहतोय. आत्ता पोरांच्या परीक्षा झाल्या, काही पोरांच्या परीक्षा चालू आहेत आपल्या लेकरांच्या. परीक्षेतून घरी येतात आणि लेकरं आपल्याला सांगतात की पेपर सोपा गेला. आईला सांगतात, वडिलाला सांगतात पेपर सोपा गेला आणि मार्क मात्र कमी पडतात. असं का घडतं? कारण त्या प्रश्नपत्रिकेतला काना, मात्रा, उकार, व, आणि, किंवा, अथवा, परंतु हे बघतच नाहीत. मोठं मोठं वाचायचा प्रश्न, बडबडबड लिहायचं काहीतरी 4-2 ओळी, एखादा पेजभरानं सांगायचा पेपर सोपा गेला. जर ते काना, मात्रा, उकार, उद्गारवाचक प्रश्नार्थक वाचला असता अथवा किंवा परंतु तर उत्तर कदाचित त्याच्यापेक्षा वेगळं आलं असतं, लिहित आलं असतं, मार्क जास्त पडले असते. अगदी त्याप्रमाणे आपण या अभंगातला शब्द सोडवणार आहोत काना, मात्रा, उकारासहित. म्हणजे प्रश्नपत्रिका 365 दिवसात अभ्यास केल्यानंतर 1 तासात सोडवा, 2 तासात सोडावे लागते. त्याप्रमाणे आपण 2 तासात अभंग सोडू. दुसरा विषय आहे की बऱ्याच वेळेस मुलं घरी येऊन सांगतात की फलाना फलाना प्रश्न अभ्यासक्रमाच्या बाहेरचा पडला, सिलेबसच्या बाहेरचा पडला. मग यांच्या बाबतीमध्ये सिलेबसच्या बाहेरचा पडला आणि दुसऱ्या कॉलेजमध्ये शाळेतल्या पोरांना जास्त मार्क पडतात कारण त्यांना तो प्रश्न समजलेला असतो. आपण थोडंसं अवघड गेलो करून ते सिलेबसच्या बाहेर आहे. मला असं वाटतं हा अभंग सिलेबसच्या बाहेरचा आहे. का सांगतो मी तुम्हाला? हा अभ्यास सिलेबसच्या बाहेरचा आहे. अभंग अभ्यासक्रमाच्या बाहेरचा. कसा अभ्यासक्रमाच्या बाहेरचा? मला वाटतो तुकोबारायांचा अभंग तसा असणं शक्यच नाही, पण मला वाटतो, मी एक सांसारिक माणूस आहे, सामान्य बुद्धीचा आहे, अभंग हा सिलेबसच्या बाहेरचा वाटतो. का वाटतं बघा बरं. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. जगद्गुरु तुकोबाराय असं म्हणाले की ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे आणि त्यांच्या अंगामध्ये रेडा बोलण्याचं बळ आहे. कुणाच्या दारात आहे सोन्याचा पिंपळ? नाही, अभंगात लिहिलेलं नाही. बरोबर आहे. म्हणून अभ्यासक्रमाच्या बाहेरचा, सिलेबसच्या बाहेरचा. कुणाबद्दल बोलायचं आपण? करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्धांगी. ते काही करू शकतात. कोण? माहीत नाही. बरोबर आहे ना. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णव. ज्यांनी घातली, कुणी घातली माहीत नाही. तुका म्हणे तेथे कुठे, तुका म्हणे तेथे सुका काय उणे, राहे समाधान चित्ताच्या. कुणाच्या दारामध्ये, कुणी गवादी घातली, कोण करेल ते होतं, कुणाकडे सुख आहे, कुठेही लिहिलेलं नाही. म्हणून अभ्यासक्रमाच्या बाहेरचा अभंग, सिलेबसच्या बाहेरचा. आमच्या पोरांना जसं वाटतं तसा. बरोबर. आता एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. अभ्यासक्रमाच्या बाहेरचा असूच शकत नाही. हे 5-6 वर्षाचा असेल लहानपणी. आमच्या गावामध्ये एक माणूस आला होता. सकाळी आला होता. माझी आई सारवत होती आणि त्या माणसाला बघून घाबरून मी पळत आलो. आईचं तोंड पूर्वेकडं होतं उदाहरणामध्ये, आणि ते सारवत होतं. मी पाठवून पळतो, मला आई एक फार मोठा माणूस गावामध्ये आला आणि माणसं पोरांना पकडून नेऊ लागलाय. फिरूनसुद्धा बघितलं नाही आईनं. पुढे सारवत कसा आलाय माय, कसला माणूस आहे तो? मला असं मोठलं टोपडं आहे डोक्यावर, त्याला मोराचे पंख लावले आहेत, असे उलटे पंख लावले आहेत, लूट पंख आहेत त्याच्या डोळ्याला. हातामध्ये टाळा आहे, अंगात मोठालट शर्ट आहे, अशा मोठालट झबला गुडघे आहेत कालाम, आणि काखेमध्ये पिशवी आहे, आणि असं टाळ्या वाजवत येऊ लागला ना आम्हाला पकडून नेतोय तो.
आईने फिरून सुद्धा बघितलं नाही मागं. काय म्हणाली असेल आई? काय म्हणाली असेल? वासुदेवाला. काही फक्त वर्णन, फक्त वर्णनावर तिला सांगावं लागलं नाही. ती पटकन म्हणाली वासुदेव. कारण वासुदेवाशिवाय हे स्वरूप दुसऱ्याचं असूच शकत नाही. जगद्गुरु तुकोबारायला पक्क माहीत आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. सोन्याचा पिंपळ फक्त त्यांच्याच दारात असू शकतो. अंगात वेडा बोलण्याचं बल फक्त त्यांच्यातच आहे. सांगायची काय गरज आहे तुम्हाला वासुदेव म्हणून? तुम्हाला सांगायची काय? कुणाच्या दारात आहे सोन्याचा पिंपळ? कुणाच्या अंगात बळ आहे? करील ते काय वाटेल ते होऊ शकतं. मुक्तीची गवंडी कुणी घातली आणि कुणाच्या दारात सुख आहे? कुणाकडे सुख आहे? सांगा बरं माऊली, कुणाकडे? कुणाकडे? फक्त ज्ञानोबारायांकडे, फक्त ज्ञानोबारायांकडे. बरोबर आहे. म्हणून अभंग काय? अभंगात कुठेच उल्लेख न करताना साध्या माणसाला सुद्धा कळेल की ज्ञानोबारायाकडेच ही ताकद आहे, दुसरा कोणीच करू शकत नाही. जसं तुम्हाला सांगितलं, वर्णन केलं आणि आई म्हणाली पटकन वासुदेव, त्याशिवाय दुसरा कोणी असूच शकत नाही. तसं जगद्गुरु तुकोबारायला पक्की खात्री आहे. सगळ्या वारकऱ्याला विश्वास आहे. अभंग ऐकल्यावर काय म्हणणार? हा ज्ञानोबारायावरचा अभंग आहे. लक्षात आलं? जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्यांच्या दारामध्ये, फक्त ज्ञानोबारायांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. म्हणून बारीकी नाही का? लेकरांना कीर्तनाला मुद्दा मानत जा. कारण आपली खरी संपत्ती ती आहे बरं का. लेकरवाळ संपत्ती आहे. ती घडली ना बाकी काही करावं लागत नाही. आणि ती जर बिघडली तर कमवलेलं सुद्धा वाटायला येत नाही, चांगलं होत नाही. सगळ्यात मोठी संपत्ती ती आहे. म्हणून लेकराबाळांना आणावं. आणि मी प्रामुख्याने लेकराबाळांसाठीच कीर्तनाला येत असतो कुठे पण. आता तुमच्याकडे दुसऱ्यांदा आले असल्यामुळं मी काही माझे नियम सांगत नाही की बाबा कमीत कमी प्रमाण दिले पाहिजेत, पाया पडलं नाही पाहिजे, मध्ये दर्शनाला का नाही गेलं, पॉम्पलेट का हातात नाही घेतलं, बुका नको, माळ नको. कारण तुम्हाला गेल्या वर्षी सांगितलं, त्यामुळे मी काय तर पुन्हा सांगून वेळ घालत नाही त्याच्यामध्ये. जयचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्यांच्या दारामध्ये, आपल्याला कळलं जयाचे म्हणजे कोणाच्या? ज्ञानोबारायांच्या. दुसरा कोणी असूच शकत नाही. माऊलीशिवाय दुसरा कोणी असूच शकत नाही. हे जगद्गुरूचं प्रमाण आहे. दारातच का बरं पिंपळ? जयाचे द्वारी. जसं प्रश्न सांगितला ना बारीकीनं वाचायला आपल्या लेकरांना. परीक्षेत गेल्यानंतर 2 मिनटं प्रश्नपत्रिका अतिशय काळजीपूर्वक वाचायला सांगायची. म्हणजे अथवा किंवा परंतुमधला कोणता प्रश्न सोडावा कळतं, मार्क चांगले पडतात. अन्यथा गडबडीमध्ये कुठला तर चुकीचा प्रश्न हातात घेऊन बसतं आणि पुन्हा म्हणतं की हा प्रश्नाचं उत्तर फार सोपं होतं, 10 पैकी 5च सोडवायचे होते. पुन्हा म्हणून अर्थ नाही. एकदा निघून गेलं म्हणजे गेलं. छोटंसं उदाहरण सांगते. आल्यानंतर 2-2दा मला मध्ये बसल्यानंतर इथलेच लोक म्हणत होते, 1 तास उशिरा चालतं आमच्याकडे कीर्तन. 7ला मला ना 8ला सुरू होतं, 9ला संपत. 1च तास चालतं. असं काही फरक नाही पडत. अर्धा पाऊण तास काही नाही चालत राहतं. बरोबर आहे का माऊली? 2-3दा मी ऐकलं. माझी विनंती आहे तुम्हाला, क्षणक्षणाहाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू रिकामार्ध घडे राहू नको. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. काही सोडत नाही, 1 सेकंद सुद्धा सोडत नाही. पळत पळत गात रेल्वे स्टेशनला रेल्वे धरताना रेल्वे गेली निघून आणि दुसऱ्याची 10 मिनिटाहून गेली. म्हणून अभिमानानं नका सांगू माझी तर 1च मिनिटाहून गेली, तुझी तर 10 मिनिटाहून गेली. अरे 1 मिनिटाहून गेली काय, 10 मिनिटाहून गेली काय? गेली म्हणजे गेली. तुमचं लेकरू 1 मार्कावर नापास झालं काय, 10 मार्कावर नापास झालं काय? नापास म्हणजे नापास. छातीकडून सांगा जाऊ नका 1च मार्कावरून गेले, 1च मार्कावरून गेलं. अरे गेलं तर नापासच येतं. एका क्षणाला सुद्धा विलंब करू नका. 7ला म्हणजे 7ला कीर्तन, 8ला म्हणजे 8ला, जी काही वेळ आपली ठरलेली असेल. माझी विनंती आहे. कारण ज्याला वेळेचं गणित करता येतं ना तो मागे पडतच नाही. ज्ञानोबारांनी स्वतः सांगितलं 6व्या अध्यायामध्ये, जो रसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेश जिवे विकला, तो नाहीच येत म्हणीला अधिकारिया. ज्याला खाण्यापिण्यामध्ये, गप्पा मारण्यामध्ये, आळस घालण्यामध्ये, वेळ घालवण्यामध्ये आवड आहे, तो अधिकारी होऊच शकत नाही. हे ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे. पण ज्ञानोबारायांनी असंही सांगितलं, नित्यपाठ करी इंद्रायणी तिरी होय अधिकारी सर्वता. तो कुठलाही क्षण न सोडता नित्यपाठांतर करतो. मग कुठलंही क्षेत्र असो, ज्ञानोबाराय म्हणतात की तो अधिकारी होईल. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, वेळेचं गणित करा. ज्या माणसाला वेळेचं गणित करता येतं, जो माणूस आपल्या आयुष्यातला वेळ व्यर्थ घालत नाही, तो कुठल्याच क्षेत्रात मागं पडत नाही, पडतच नाही. असो, अभंगाकडे परत येऊ आपण. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, ज्यांच्या ज्ञानोबारायांच्या दारातच का बरं? आपण मुलगी पाहायला जातो, पुढून पाहतो का मागून पाहतो? पुढून पाहतो. मुलगा पाहायला जातो, पुढून का मागून? गाडी घ्यायची आहे नवीन, पुढून का मागून बघतो? एखाद्याचं घर भाड्याने घ्यायचं आहे, पुढून बघतो का मागून बघतो? दारच. देह देवाचे मंदिर, आत्मा परमेश्वर. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं देह देवाचं मंदिर आहे. आणि हे काय आहे? हे तोंड काय आहे? त्याचं प्रवेशद्वार आहे. म्हणजे तोंडाकडेच बघतो, प्रवेशात. याच्यात मुखाला किंमत आहे. तुम्ही कसे बोलता याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही किती सुंदर असा आणि मुखातले शब्द जर तुमच्या चांगले नसतील ना तर लोक तुमच्या जवळ येत नाहीत. आणि तुमचं शरीर कसेही असू जा, मुख जर चांगला असेल म्हणजे द्वार. देवाचे द्वारे उभा क्षण भरे, तेने मुक्तेचारी साधी. ह्याला ज्ञानोबाराने देवाचं दार म्हटलं. तुकोबाराने देह देवाचे मंदिर. हे मंदिर आहे. या मुखातून चांगले शब्द पडले पाहिजे. देवाचे द्वारी. म्हणून ज्ञानोबारायांच्या दारामध्ये काय आहे? सोन्याचा पिंपळ. दारातच आहे. कारण का? कारण दार हे प्रतिमा आहे, प्रभाव आहे. तिथून आपल्याला मोठेपण मिळतं, आनंद मिळतो, आकर्षकता तिथे आहे. तुळशीचं झाड असतं. कुठे असतं?
समोर असतं. रांगोळ्या कुठे काढतो, सडा कुठे मारतो, आपण पुढच्या बाजूला टाकतो. म्हणून सगळ्या गोष्टी दारातच असणार आहेत. जयाचे द्वारी सोन्याचा. सोन्याचाच का बरं पिंपळ, लोखंडाचा का नाही? प्लॅटिनियम त्याच्यापेक्षा महाग आहे, धातू. बरोबर आहे. तुमच्या लेकराला लाडामध्ये काय म्हणता हो तुम्ही? ताई काय बोला, चला बोला पटपट, आपण 1.5 तासात कीर्तन संपवायचं आहे. काय म्हणता? सोन्या म्हणता. म्हण ना, प्लॅटिनियम महाग आहे, माझा प्लॅटिनियम म्हण ना, माझा लोखंड, माझं जस्त नाही म्हणणं. आपण कहतो माझा सोन्या, माझी सोनी. कारण नाशवंत देहाला सर्वात आवडणारा अलंकार म्हणजे धातू, म्हणजे सोनं आहे. सोन्याची किंमत आहे. मुठभर जर सोनं बाजारात नेलं तर ट्रकभर माल आणता येतो. ट्रकभर जर विकायला नेला तर मुठभर सोनं येतं, मुठीतच येतं सोनं. लक्षात आलं का? म्हणून ज्ञानोबारायांच्या दारामध्ये लाकडाचा नव्हे, कशाचा नव्हे तर कशाचा पिंपळ आहे? जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. सोन्याचा पिंपळ असण्याचं कारण का? या सोन्याला मातीत टाका, गंजत नाही, कशातही टाका, कितीतरी वर्षांनी काढा, बरोबर ते जशाच तसं निघतं सोनं. बरोबर ना? आणि जेवढा मुलामा द्यावात, जेवढं त्याला हे उजळावं तेवढं आणखी सुंदर दिसतं. तसं ज्ञानोबारायांकडे कितीदा जावं तुम्ही, पुन्हा पुन्हा ज्ञानेश्वरी वाचा, पुन्हा पुन्हा गाथा वाचा, ज्ञानोबारायांची हरिपाठ वाचा, तेवढा उजाळा आपल्या जीवनाला मिळतो, आपल्या जीवनाला. म्हणून ज्ञानोबारायांच्या दारात काय आहे? जयाचे द्वारी सोन्याचा आहे. सोन्याचा पिंपळच का बरं, दुसरं झाड का नाही? तर 10व्या अध्यायामध्ये कृष्णाने अर्जुनाला आपली विभूती सांगताना असं सांगितलं, कल्पतरू हन पारिजातो गुणे चंदन ही वाढ विख्यातो तया वृक्ष जाता अंतु अश्वत्थो तो मे. अर्जुना, कल्पतरू आहे, एकापेक्षा एक भारी भारी आहे, चंदन आहे, सुगंधी आहे, पण माझी विभूती काय आहे? अश्वत्थ. अश्वत्थ म्हणजे पिंपळ माझी विभूती आहे. साक्षात विष्णूची विभूती आहे. म्हणून विष्णूच्या दारामध्ये काय आहे? सोन्याचा पिंपळ. दुसरं उदाहरण बघू आपण. जगाच्या पाठीवरचा एकमेव पिंपळ आहे ज्ञानोबाराच्या दारातला. जगाच्या पाठीवरचा एकमेव पिंपळ, ज्या पिंपळाला ज्ञानोबारायांच्या 1,00,000 प्रदक्षिणा रामकृष्ण हरी म्हणून घातलेले आहेत. एका प्रदक्षिणेमध्ये किंवा 8 ते 10 वेळा रामकृष्ण, एवढं मोठं झाड आहे ते, एवढी प्रदक्षिणा लांबून घातली तेव्हा फार मोठा होता. असं घालतात 10 ते 12 वेळा रामकृष्ण झाले असेल म्हणजे 10 ते 12 लाख वेळा रामकृष्ण म्हणून त्याला वैभव आले. एक नाम घेतलं तर माणसाचा उद्धार होतो, तर त्या पिंपळाला 10 लाख वेळा रामकृष्ण झाले. म्हणून ज्ञानोबारायांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. आणखी एक विभूती, जेव्हा आपण विष्णू पुराण वाचतो त्या विष्णुपुरामध्ये उल्लेख आलेला आहे. कृष्णाने काय भगवंतांनी काय सांगितलं? पिंपळ माझी विभूती कशी आहे? त्या झाडाचे जे मूळ आहे तो विष्णू आहे, त्याचे जे बूड आहे तो नारायण आहे, त्याला फुटलेल्या फांद्या जे ते केशव आहे, आणि त्याला आलेली फळं अच्युत आहे, म्हणजे विष्णू आहे, नकाशिकांत विष्णू आहे. म्हणून ज्ञानोबारायांच्या दारामध्ये जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. आणखी एक आहे, आपल्याला माहिती असावं की आळंदीला गेल्यानंतर पिंपळ कुठे आहे, एखादी प्रदक्षिणा घालता यावी, नमस्कार करता यावा, पान पडलं तर उचलून घ्यावं, स्पर्श करता आला तर स्पर्श करावा. कारण हे तुकोबारायांनी सांगितलं आहे, सामान्यांनी नाही सांगितलं, तुकोबारायांनी सांगितलं आहे. जगद्गुरु तुका अवतार नामयाचा संप्रदाय सकळांचा ते थोण्या. सामान्यांचा अभंग नव्हे हा, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. आणखी एक त्याचं उदाहरण असं सांगितलं जातं, जेव्हा देव आणि असुरांचं युद्ध झालं, त्या युद्धामध्ये सगळे देव हरत होते आणि प्रजापतीनं सल्ला दिला की त्याला एकमेव उपाय आहे, दधीची ऋषीच्या हाडाचं वज्र करावं लागेल, त्याशिवाय हे शत्रू मारणार नाही. आणि देवलोक सगळे दधीची ऋषीकडे आले. प्रचंड तपस्वी होते दधीची ऋषी, प्रचंड तपस्वी होते. आणि विनंती केल्यावर दधीची ऋषीने आपला देह सोडून दिला, हाडं दिले, त्यापासून वज्र केलं, इंद्राने ते वज्र घेतलं, असुर मारले गेले, जिंकले. हे दधीची ऋषी देह ठेवला, म्हणून दधीची ऋषीची पत्नी नाराज झाली. 3 महिन्याची गरोदर होती, तिने देह सोडण्यासाठी ठाण मांडला. जागेवर बसले तेव्हा महादेव ब्रह्मदेव आले, हात जोडून विनंती केली, माते तुझ्या पोटी फार मोठा ऋषी जन्माला येणार आहे, त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये तू देहत्याग करू नको. त्यांच्या विनंतीनुसार तिनं थांबली. 2-3 महिन्याचं लेकरू झालं. तिला राहवत नव्हतं पतीशिवाय, आणि त्या लेकराला पिंपळाच्या झाडाच्या खड्ड्यात ठेवला. फांद्या फुटतात ना, त्या खोकद्यामध्ये लेकराला ठेवलं. ते पानं पडायची, कवळी, ते बी पडायचं, ते चाटायचं लेकरू मोठं होत गेलं. नारद मुनी आले, 3-4 वर्षाचं लेकरू झालं होतं. नारदाने विचारला, रे तू कोण आहे बाळा? ते म्हणे मला माहीत नाही, मीच विचारतो, तुम्ही कोणात सांगा, मी कोण आहे तुम्ही सांगा. त्यांनी सांगितलं मी नारद आहे असा असा, आणि तू पिपळा असा फलाण्या ऋषीचा आणि त्या मातेचा पुत्र आहेस. ते म्हणे माझे मायबाप कुठे गेले? ते देह सोडला. का सोडला? तर शनिदेव लागला होता तुझ्या मायबापाच्या मागं, असं नारदांनी त्याला सांगितलं. हा शनिदेव कोण असतो? 33 कोटी देवातला एक देव, असा असा फलानं करतो, बिस्तान करू. मग त्याला शिक्षा देण्यासाठी मी काय करू? तू ब्रह्मदेवाशी तपश्चर्या कर. आणि मग त्यांनी ब्रह्मदेवाची प्रचंड तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. मग त्यांनी जाताना नारदाला विचारलं होतं की माझं नाव काय? तर पिपळात वाढल्यामुळे तुझं नाव पिपलाद. पिपलाद ऋषी बघा, अध्यात्मामध्ये फार मोठी ताकद पिपलाद ऋषींची आहे. आणि ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली, साक्षात ब्रह्मदेव प्रसन्न झाले. आणि ब्रह्मदेवाला त्यांनी वर मागितला की मी ज्याचं आव्हान करेन तो माझ्यासमोर आला पाहिजे, आणि मी त्याला जाळून भस्म करण्याचा आदेश केला तर तो जळून भस्म झाला पाहिजे. ब्रह्मदेवाने तथास्तु म्हटलं, आणि यांनी लगेच शनिदेवाचं आव्हान केलं. शनिदेव कुणाचे पुत्र आहेत?
सूर्याचे पुत्र आहेत. अहो एका लाईटमध्ये जर एवढा प्रकाश आहे तर त्या शनिदेवात किती प्रकाश असेल. सूर्याचा पुत्र आहे ना, पांढरा शुभ्र शनिदेव. पण जेव्हा यांनी त्याच्या आपला सगळ्या ताकद सोडली तेव्हा शनिदेव जळू लागले, काळे भोर पडले. तेव्हापासून शनिदेव काळे पडलेले, जळू लागले, ओरडू लागले. सगळे देव लोक तिथे आले, विनंती केली, पिपलाद असं करू नको, तुला आणखी 2 वर देतो पण ह्याला माफ कर, नाही तर जगाचं गणित बिघडून जाईल, शिक्षा कोण करणार आहे चुकीच्या माणसाला. मग पिपलाद ऋषीने सांगितलं 2 वर द्या. कोणते 2? 5 वर्षाच्या लेकरापर्यंत कुठल्याही प्रकारची शिक्षा झाली नाही पाहिजे, पहिला वर. आणि दुसरा वर, जो पिंपळाला प्रदक्षिणा घालेल त्यांना शनीनं काहीच करता कामा नाही, शनीचा त्रास होता कामा नाही. हा दुसरा वर मागितला. म्हणून ज्ञानोबा यांच्या दारामध्ये काय आहे, सोन्याचा पिंपळ असल्याचं जगद्गुरु तुकोबाराय सांगतात पहिल्या चरणात. जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ, द्वारी सोन्याचा पिंपळ, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. सोन्याचा पिंपळ, जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोल. ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे आणि अंगामध्ये रेडा बोलवण्याचं बळ आहे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. बघा बरं का, मी सहज आता तुम्ही खरं म्हणजे कीर्तन ऐकायला आलात सगळे, बरोबर आहे ना. मी म्हणालो पुढे सरका, पुढे सरका. प्रत्येकजण मागं फिरून बघत होता. का? कारण मागचा पुढे जावं म्हणून. बघा प्रत्येकजण, बघा ना, सगळं जर प्रत्येकजण मागं फिरून बघत होता पुढे सरका म्हटल्यानंतर. का आयुष्यभर असंच केलं बरं का, पुढे सरका, पुढे सरका, मागं फिरत बघत राहिलो, मागचे पुढे निघून गेले आणि आम्ही आहे तिथेच राहिलो. आयुष्यात पण ऐकत नाही ना, म्हणून तर आहे तिथेच राहिले ना. मागचे निघून गेले ना पुढे, कुणी अधिकारी झाले, कुणी काही केलं, कुणी काही केलं, आम्ही तिथेच राहिलो. माझी विनंती ऐकायला शिका. माझी ऐकावी विनंती, ज्ञानदेवा श्रेष्ठ मूर्ती, वचन ऐका कमळापती, माझी रंकाची विनंती. संत महात्मे सुद्धा विनंती करता, ऐकत जा, पुढे सरका. मग पुढे सरका जा. आपण ऐकत नाही म्हणून तर गणित बिघडून जातात. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे. आता अभंगातून थोडंसं संसाराकडे येतो, तुमच्या आमच्याकडं. आपण पाहिलं हे ध्येयदेवाचं मंदिर आहे, तोंड काय आमचं द्वार आहे. आता ह्याच्यामध्ये सोनं कुठे येणार आहे, कुठला पिंपळ करणार आपण. अहो तुझ्या दारात सोन्याचा पिंपळ नाही ना बाबा, तुझ्या मुखातून सोन्यासारखे शब्द बाहेर पडू दे, सोन्यासारखे. मामा, काका, दादा, माऊली, राम, कृष्ण, हरी, सोन्या, सोनी. एखाद्याचं लेकरू ग्रामसेवक झालं, तलाठी झालं, पाठवून हात फिरव, डोक्यावरून हात फिरव, 10वीला मार्क चांगले पडले, वा वा छान झालं म्हण. मला काय देणं घेणं नाही, झालं असेल मग आम्हाला का थोडं घर चालवणार आहे आमचं, त्याचं चालेल. असं फटफट नको बोलू, कारण हे तोंड तुला सोनेरी शब्दासाठी दिले भगवंताने. जयाची द्वारी, तुझं दार सोन्यासारखं आहे, सोन्यासारखे शब्द बाहेर पडू दे, चुकीचे शब्द बाहेर पडू देऊ नको मुखातून. कारण पेरलं ते उगवणार आहे. चुकीचं बोललास की त्याचे विपरीत परिणाम होणार आहे. एवढं मोठं महाभारत फक्त मुखातून बोलण्याच्या शब्दामुळे झालं. अंधे का पुत्र अंधा, अंधा आहे ना, बघू ना काय काय बघू शकतो तुझं, तर म्हणून वस्त्रहरण केलं त्याने, बरोबर आहे ना. म्हणून करायचं नाही. जेव्हा धनुष्य रावणाच्या अंगावर पडला, साधा धनुष्य उचलू शकत नाही, तू धनुष्य उचलू शकत नाही, तुला तर उचलू शकतो ना. लक्षात आलं का. मुखाला सांभाळायचं, या चांगलं सांभाळायचं. सोनेरी शब्द मुखातून काढ. जयाचे द्वारे, कारण हे मुख तुम्हा आम्हालाच दिले. हत्तीचं तोंड आमच्याहून मोठं आहे, वाघाचं आमच्याहून मोठं आहे, अजगराचं मोठं आहे, त्याच्या जीवा मोठे आहेत. आपण ते रामकृष्ण हरी नाही म्हणू शकत, आम्हीच म्हणू शकतो. आपुल्या बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. आणि तो भगवंत आमच्या मुखातून बोलतो, मुक्या प्राण्याच्या बोलत नाही. म्हणून या मुखाला सांभाळायचं, सोनेरी शब्द मुखातून बाहेर पडू द्यायचे. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. पहिल्या चरणातला दुसरा अर्धा भाग. अंगात बळ आहे ज्ञानोबरायांच्या, रेड्याला बोलवण्याचं. अंगात बळ आहे. अंगात, अंग म्हणजे काय हो? हात म्हणजे अंग आहे का? पाय म्हणजे अंग आहे का? डोळे, मग काय अंग आहे? जर मुंडी बाजूला काढली, हात काढले, पाय काढले, पोट बाजूला, तर अंग कुठे गेलं? अहो सगळं नखशिकांत अंगच आहे ना सगळं. हे अंगाचे अवयव आहेत.
एका देहाचे अवयव. ह्या देहाचे अवयव, देह तर एकच आहे ना तो. म्हणजे अंगात बळ आहे, हातात बळ आहे ज्ञानोबारायांच्या, पाठीत बळ आहे भांडे भाजण्याचं, मुखात बळ आहे मेलेल्या माणसाला उठवायचं, स्वर्गातले लोक बोलायचं, मानेत बळ आहे नुसतं वर तोंड केलं तर, पाणी फेकलं तर आहे, पाय हातात भिंत चालते पायाला लात मारली तर, एवढं बळ ज्ञानोबारायांच्या अंगात बळ. अंगी ऐसे बळ रेडा बोले. आमच्यातही बळ आहे बरं का, आमच्यातही बळ आहे, आमच्यात बळ. आमचं बळ काय करतं? किती वर्ष हो सप्त्याचा? किती वर्ष आहे हा? हां, अरे बाबा, म्हणजे अगणित आहे. आपण 25-30 वर्ष आपल्यासाठी माहितीसाठी 30 वर्ष. 8 कीर्तन होतात, 8 तिरकं 24, 240 कीर्तनं तुम्ही ऐकले. बघा आपलं बळ. आमचं बळ तुमचा शिकवणाऱ्या महाराजाचं बळ बघा ना, आम्ही काय काय शिकून चालू तुम्हाला. ते 240 कीर्तनं तुम्ही ऐकली म्हणजे 100% तुमच्या गावामध्ये बांधाचं भांडण आता नाहीच. विहिरीला जाण्याचा रस्त्याचं भांडण नाही, विहिरीच्या हिश्श्याचं. 240 कीर्तन ऐकले ना आपण 30 वर्षामध्ये. आमचं बळ बघा ना कीर्तन करायचं, एवढं तुम्हाला सांगून गेलो आम्ही. तुम्ही एवढं ऐकलं ना, तुमच्या कानात बळ आहे सगळं, हातात बळ आहे, टाळ्या वाजवायचं. म्हणजे 100% तुमच्या गावामध्ये भावाभावाचे, सासू सुनचे, शेजाऱ्या पाजारचे भांडणं असणार नाहीत. लक्षात आलं का? असंच आहे ना? अजिबात नाही, अजिबात भांडण नाही. आणि जर भांडण असतील तर आम्ही काय ऐकलं विचार करा बरं. काय यायचं काय, टाळ्या वाजवल्या, गप्पा मारल्या, झाले, पाकिटं दिले, घेतले, मोकळे होऊन गेले, झाला विषय संपला, सप्ताह झाला, निघून गेला आमच्या घरला. काय घेऊन गेलो आपण? माझी विनंती आहे तुम्हाला, क्षणक्षणाची करावा विचार. इव्हन गॉड कॅनॉट चेंज इन द पास्ट. होऊन गेलेल्या घटनेमध्ये ईश्वरी बदल होऊ करत नाही, म्हणून कुठलीच घटना चुकीची होऊ देऊ नका. 20 लाखाची गाडी, तुमचा रस्ता सिंगल आहे, जर पंक्चर झाली ना, पंक्चर किती होते? सुईत की पंक्चर होते, सुईत की. जर पंक्चर झाली ना तर त्याला जाऊन गॅरेजवर काढता तरी येते, जाऊन गॅरेजवर काढता येते. पण आपल्या आयुष्यातली जर गाडी काम, क्रोध, मत्सर, स्वार्थ यानं जर पंक्चर झाली ना तर कुठं पंक्चर काढणार आहे तुम्ही? आमच्याकडे कीर्तनकाराकडे येऊन, अहो दुनियाचे तुमचे नावं घेऊन, टिंगलटवाळ्या करून, पाकटं घेऊन दुनियाचे पंक्चर आम्ही झालो, आम्ही तुमचं काय पंक्चर काढणार आहोत सांगा बरं मला. हां, म्हणून गाडी पंक्चरच होऊ देऊ नका. माझी विनंती आहे तुम्हाला, पंक्चरच होऊ देऊ नका. कारण ज्याचं त्याला भोगावं लागणार आहे, 100% भोगावं लागणार आहे. चुकीचं आपल्याकडून होणार नाही, ह्या बळाचा दुरुपयोग होणार नाही. अंगी ऐसे बळ, 100% बळ आहे आमच्यामध्ये. मग काय केलं पाहिजे? हे जे बळ आहे ना, बांध फोडण्यासाठी, डोके फोडण्यासाठी, भांडणं लावण्यासाठी, काडी लावण्यासाठी, जनावरला मारण्यासाठी, विहिरीचे रस्ते अडवण्यासाठी नव्हे हे बळ. हाताचे करणे का पायाचे चालणे, ते होय माझं कारणे ऐसे करे. डोळाचे देखावे, कानिहन ऐकावे, मनी जे भावावे, बोलावे वाचे, ते आत बाहेर आवे, मीच करून घालावे, सर्व काळी स्वभावे मीच आहे. अर्जुनाला सांगितलं, तुझे हात, पाय, कान, नाक, डोळे माझ्याकडं ना अर्जुना, माझ्याकडं. ह्यासाठी बळ दिलं, मनुष्य देह तुला ह्यासाठी दिलेला आहे, नाही तर जनावराच्या पोटाला घातलं असतं. 17वा अध्याय वाचून बघा. कृष्ण परमात्माने माऊली फक्त एका ठिकाणी चढलेत. माणसाच्या जन्माला पोटाला येऊन जर माणसासारखं वागत नसेल ना, कुत्र डुक्कर मांजर करेन तुला, की पोटाला असं तोडून खाचेल स्वतःला. परे मनुष्य देहाचा तागा, घेऊन रुसते जे जगा, ते पदवी हिरून पैगाय से ठेवी. माणसाच्या पोटाला येऊन माणसासारखं वागत नसेल ना, तुला भोगावं लागेल, म्हणजे भोगावं लागेल. मा म्हणजे माणूस, मा म्हणजे काय? मात्रत्वानं वागणारा. नू म्हणजे कुणाचंही नुकसान न करणारा. स म्हणजे सत्यानं, सत्सत बुद्धीनं वागणार, त्याचं नाव आहे माणूस. बघा आता सगळेजण माणसं मात्रत्वानं वागतात का? नुकसान कोणाचं करत नाहीत का? सत्यानं वागतात का? जर असं असेल ना तर काय गरज आहे? घरी बसल्या सुद्धा कीर्तन होतं. सततम कीर्तयंतो मा यतंतस्य दृढव्रताः, ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. तुम्हाला बसल्या ठिकाणावर सुद्धा मिळणार आहे, पण आम्हाला मिळण्याचं नाहीच, कारण घ्यायची मानसिकताच नाही ना आपली. म्हणून ती बदला. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. अंगात बळ आहे ज्ञानोबारायांच्या. आईवडिलाला देहांत प्रायश्चित दिलं संन्याशाची पोरं म्हणून. तुमच्या लेकराची मुंज करायची, तुम्हाला आत्महत्या करावं लागेल, देह सोडावं लागेल. ऐकलं तत्कालीन ब्राह्मण लोकांचं. आणि पुन्हा शुद्धीपत्रक आणायला पाठवलं पैठणला. आता तुम्हाला सगळं माहिती आहे, खोलात जात नाही, मी फक्त माहिती सांगतो तुम्हाला की आमचा फार मोठा गैरसमज आहे. ज्ञानोबारायांनी ना असा आपला एवढा चमत्कार केला, असं केलं तसं. चमत्कार नाही केला, मोठेपण दाखवण्यासाठी नाही केलं. सत्तेवर बसलेली जी माणसं होती, खुर्चीवर बसलेली जी माणसं होती, ती मस्तावली होती, माजली होती ती माणसं. लोकांवर अन्याय करत होते, मुखात आलं ते टाकून देतो, कारण त्याला विरोध करायची ताकदच कोणामध्ये नव्हती. त्यांचा गर्व हरवण्यासाठी आठवतं का प्रमाण? रेड्यामुखी वेद बोलविला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व तुझांचा हरविला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्व तुझांचा हरविला. शांतिरूपी दानोबा माझा, शांतिरूपी दानोबा माझा. सुंदर काय
रेड्या मुखे वेद बोलविला. कशासाठी बोलवला? गर्वदुजांचा हारविला. जे माजले होते ना हे ब्राह्मण लोक खुर्चीवर बसलेले तत्कालीन, त्या खुर्चीवरचे, हे कुणी सांगितले? नाथ महाराजांनी पैठणच्या. त्यांचा गर्व हरवण्यासाठी, त्यांना माणसात आणण्यासाठी, कारण सत्तेचा दुरुपयोग होत होता म्हणून, स्वतःचं मोठेपण दाखवण्यासाठी नाही. काय शुद्धीपत्राची गरज आहे त्यांना सांगा बरं? काही गरज नव्हती ज्ञानोबाला शुद्धीपत्रकाची, पण त्यांनी घेतलं. काय घेतलं? जगाचं काही लोकांच्या परिस्थितीनुसार वागावं लागतं, तत्कालीन कायद्यानुसार वागावं लागतं, म्हणून ज्ञानोबाऱ्यांनी हे केलं. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. 100% तुमच्या आमच्यामध्ये बळ आहे. आपल्याला काही रेडा बोलवायचे नाही. आपले लेकरं जरी चांगले बोलायला शिकले ना तरी खूप झालं, आपलं बळ कामाला आलं. आपणाला चांगलं बोलता आलं, आपलं बळ काला झालं. तुमच्या पोरांना अशा शिव्या घातल्या, तुमचं पोरगं दारून पडलं, ते तंबाखू खातं, तुमचंच पोरगं का ते भांडालय, एवढं तर म्हणायची वेळ येऊ देऊ नका. एवढं तर संस्कार त्याच्यावर करून बघा. तुम्ही बैसोणी अंतरी मज जागवा निर्धारी, तुम्ही सत्ताधारी प्रपंच करावा बाहेर. आपली सत्ता कुटुंबात तरी चालते का बघा. आणि त्या सत्तेचा सदुपयोग जर केला ना तर रेडे नाही, आमचे लेकरं चांगले होऊ शकतात. नाही तर म्हणतात ना माणसासारखं नाही, जनावरासारखं वागतोस का, जरा माणसासारखं वाग ना, म्हणत नाही का आपण लेकरांना सुद्धा, माणसांना सुद्धा. का? कारण माणसाच्या पोटी माणसासारखं वागत नाहीत. आणि ही जबाबदारी प्रामुख्यानं माता पित्यांचे, मायबापांचे. म्हणून ह्या मुखातून चांगलं बोला आणि त्या बळाला सदुपयोग करा. अंगी ऐसे बळ रेडा बोले. का बोलवला? ज्ञानोबारायांचं वय तेव्हा 11 वर्ष होतं असं शास्त्र सांगतं. एवढं बळ कुठून आलं हो ज्ञानोबारायाकडं? रेडा बोलण्यासारखं बळ कुठून आलं? त्याचं एक उदाहरण सांगतो. तुमचं आमचं सुद्धा बळ आहे बरं का, 100% बळ आहे. आई बापा ऐकून आलेला आहे, शेजारा पाहिजे कोण, शेतीतून कुठून जे काय असेल त्याला असेल. आम्ही जालन्यामध्ये माझं कीर्तन झालं 2 महिन्याखाली. तिथे एक देवीचं मंदिर आहे आणि पुढच्या वर्षीच्या तारखा घेणं चालतं. शेवटची महाआरती कोण घेणार, फलन करा. 1000 रुपये 1, 1000 रुपये 2, असं होत 3001 रुपयापर्यंत आलं. 1 बार 3000, 1 बार 3000, 2 बार 3000 असं म्हणतो. एक व्यापारी माणूस होता, तो मला 3001. आता तिसऱ्यांदा तो म्हणणार, त्याचं पोरगं पलीकडल्या खुर्चीवर बसलं होतं टेबलावर, असं मोबाईल खाडत बसलं होतं. काय त्याच्या मनात आलं काय माहिती, मागे फिरून बघितले, काय म्हणे 11001. आणि बाप काय म्हणला 3001. तिसरी बार म्हणणार ते पोरगं लगेच म्हणलं 11001. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. कळलं तुम्हाला मला काय सांगायचं? बाप काय बोलायला, बापान काय तर म्हणायला पाहिजे होतं ना, काहीच म्हणलं नाही. का? कारण बाप म्हणाला मी जर 3001 म्हणला असतो तर गपचाप द्यावा लागणार आहे. आता पोरानं म्हणलंय ना. बाजारात गेलात बघा, कळतं का? बाजारात गेला 100च रुपये तुमच्या जवळ भाजीपाला आणायच्या सगळ्यांच्या, काकत लेकरू आहे किंवा हात धरून लेकरू आलं आणि तुम्ही बारीकीनं करताय 5 रुपयाचे दे, 2 रुपयाचे दे, आणि तुमच्या पोराने एखादी प्लॅस्टिकची मोटरसायकल गाडी धरली, त्याने दुकानदार मला की 50 रुपये, आणि तुमचं पोरगं सोडीच ना. काय करायला सांगा बरं? गुपचूप 50 रुपये देऊन टाकणार, 50 रुपयाचं सामान आणणार तुम्ही. कारण लेकरानं केलं ना. हे कोण माहिती आहे का? जाईन गे माय तया पंढरपुरा, भेटेन माहेरा पुल्या. मायबापाचं, त्या मायबापाचं लेकरू आहे, जगाच्या मायबापाचं लेकरू आहे. विठू माझा लेकुरवाळा पुढे चाले ज्ञानेश्वर. त्या लेकरातलं पुढे चालणार आहे. पक्क लेकरू आहे, साधं लेकरू नाही आहे, पक्क लेकरू आहे. हे कसं पक्क आहे? आम्ही शेताला जायचो लहानपणी, अंधार असायचा. शेताला परत येत असताना 2-3 लेडीज असायच्या, आई चुलती मालती वगैरे. आम्ही पोरं पळायचो आणि एकच पोरगं पुढे पळत होता अंधारात. संध्याकाळ झाली तरी आम्ही मात्र कोणी लुगडं धर, कोणी पायात राहा, कोणी हात धर मायच्या, ते सरका केरे पुढे, चला केरे पुढे. आम्ही पुढे जातच नव्हतो आणि एकच पुढे पळत होतं. कसं असेल होते लेकरू? पक्का असेल, अजिबात न घाबरणारच. बरोबर आहे ना? कोणी काकत बसले, कोणी खांद्यावर बसले, कोणी हात धरा. हे लेकरू कुठे? पुढे चाले ज्ञानेश्वर. त्याला अंधार फिंदार कशाची भीती नाही. लक्षात आलं का? एवढं बळ. अंगी ऐसे बळ रेडा बोले. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ, अंगी ऐसे बळ रेडा बोले. तसं तुमच्या आमच्यामध्ये 100% बळ आहे. आईवडिलांच्या कृपेनं आलं असेल, आईवडिलांची शेती असेल, ती आपल्याला वाटायला आली असेल. म्हणून कधीही बळ देणाऱ्या मायबापाचा विसर पडू देऊ नका. ज्ञानोबारायाकडे एवढी मोठी ताकद असली तरी सगळे श्रेय कुणाकडे देतात? पांडुरंगाकडे देतात, आईवडिलाकडे देतात, गुरुजनाकडे देतात. दुसऱ्याला मान द्यायला सांगा, मोठेपण करायला शिका जरा. त्याच्यातर्फे माझ्यातर्फेच होतं, मी केलं होतं, मी सप्ताहातून अंग काढून घेतलं तर पुढल्या वर्षी सप्ताह होतो का? काही म्हणत जाऊ नका. सगळं जग चालत आलं, 1000 वर्षापासून चालत आलं, 1000 वर्ष चालणार आहे. फक्त मीपणा घेऊ नका. जब मैं था तब हरी नहीं, अब मैं हूँ हरी नहीं. लक्षात आलं? अब मैं नहीं हरी है. म्हणजे तुमच्यातला मी निघून गेल्याशिवाय भगवंत येत नाही. आणि हे बळ तेच आहे. बळिया माझी बळ जाणे मी आढळ, बुद्धिमंती केवळ बुद्धी ते मी. ज्ञानोबारायांनी सांगितलं 7व्या अध्यायामध्ये, माणसातलं जे बळ आहे ना ते बळ मी आहे. तुका म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे. कुठून आलं हे बळ तुकोबारायाकडे? पांडुरंगाच्या कृपेचं आहे. तसं 100% आमच्यावर कुणाची ना कुणाची कृपा आहे आणि त्या कृपेचा विसर न पडणं बळ आहे. आणि दिलेल्या बळाचा चुकीनं वापर करायचा नाही. कीर्तनात आल्यानंतर आता ज्या बायकांनी कोपरे काढले ना, नंदऱ्यांना वर्षभर पुढे जा असे कोपरे काढले, ते बळ नका वापरू इथं चुकीचं. लक्षात आलं का? कोणाला बसून घेतात बाजूला?
कुणाला बसून घेतात? मामी, काकी, दादा, चुलती, पुतणी ह्यांना बसून घेतात. तुमच्या काड्या कोण करतात? हेच करतात आणि त्यांना बाजूला बसून घेतात. मग कशाला बळ लावला असं कोपरे काढून दुसऱ्या माणसाला अनोळखीला बसू द्या. कुणाच्या तर माध्यमातून भगवंत आला असेल. नको तिथं आपण काहीतरी करत राहतो. माझी विनंती आहे तुम्हाला, ह्या बळाचा सदुपयोग करा आणि मुखातून सोन्यासारखे शब्द पडू द्या. म्हणजे 100% आपण सुद्धा तुकोबारानं दुसऱ्या चरणात सांगितल्याप्रमाणे करू शकतो. करिलात काया नोहे महाराज, 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 परिपाह बीज शुद्धांगी, परिपाह बीज शुद्धांगी, परिपाह बीज शुद्धांगी, परिपाह बीज शुद्धांगी, करिलात काया नोहे महाराज, करिलात काया नोहे महाराज, करिलात काया नोहे महाराज, करिलात काया नोहे महाराज, परिपाह बीज शुद्धांगी, परिपाह बीज शुद्धांगी, करिलात काया नोहे महाराज, करिलात काया नोहे महाराज, करिलात काया नोहे महाराज, करिलात काया नोहे करिलते काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले की ज्ञानोबाराय काय करू शकत नाहीत. करिलते काय, प्रश्नार्थक आहे, काय करू शकत नाहीत. करिलते काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी. अभ्यासक्रमातलाच अभंग आहे ना, आम्हाला कळायला नव्हता सुरुवातीला, आता कळालं आपणाला. काही करू शकतात ज्ञानोबाराय. करिलते काय, काय प्रश्नार्थक आहे. परिपाहे बीज शुद्ध, फक्त तुमच्यातलं शुद्धत्व लागतं. आणि शुद्धत्व नसेल ना, दिखाव्यानं कितीही सप्ते करा, कितीही पट्टी द्या, तुम्हाला सुधरल ते करा, मोठमोठ्या पॉम्पलेटमध्ये नावं छापा ना, तुमचे बॅनर लावा, काही फरक पडत नाही. भगवंताला काही फरक पडत नाही. गंगेचे उदक गंगे जैसे, अर्पिजे देव पित्रो देसे, माझे मज देती तैसे अनानी भावी, म्हणून ते पार्था मज न पवितीची सर्वता, मग मनी वाहिली असता तिथं आले. 9व्या अध्यायामध्ये कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, अर्जुना लोक गंगेला स्नानाला जातात, घरून पाणी घेऊन जात नाहीत. ज्ञानोबाराय त्याचं स्पष्टीकरण करतात. तिथेच कपडे धुतात, स्नान करतात. आणि शेवटी काय म्हणतात, गंगा माता माझ्यातर्फे तुला अर्घ्य. गंगा म्हणते तुझ्यातर्फे नको मला, म्हणून ते पार्था मज न पवितीची सर्वता, मग मनी वाहिली असता तेथं आले. अगदी त्याप्रमाणे अर्जुना, जो भक्त म्हणतो की भगवंता माझ्यातर्फे, मी त्याचा स्वीकारच करत नाही, कारण त्याने त्याच्यामध्ये मी पण आणला. म्हणून वाचेचा चौबारा, घातलिया धर्माचा पसारा, तो धर्मोच्या धर्म होईरा तो दंभू जाणे. ज्या ठिकाणी धर्माचा पसारा घातला, मी दान दिलं, माझी पट्टी आहे, सकाळची पंगत माझ्यातर्फे, रात्रीचं जेवण ओढव ते महाराज माझ्यातर्फे, काहीच पदरात पडत नाही. घागरीला 50 भुकं पडले, बाबा पाणी वाहून चाला. मी माझ्या मनचं सांगत नाही, लोखंडाने लोखंड कापावं लागतं. जे संतांनी सांगितलं ते तुम्हाला सांगू लागलो मी, पडते तर बघा. पण चुकीच्या मार्गावर आपण जाऊ नये, कारण एवढे भक्ती करून पुण्य करून सुद्धा पदरात का पडत नाही, कारण कुठंतर आमच्या अहंकाराने त्याला आडवं घातलेलं असतं. ते आपणाला त्याचे चांगले परिणाम आमच्या वाट्याला येत नाहीत. मीला काढून टाका. मीला शुद्ध भाव, ज्याचा भाव शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला. संत मुक्ताईने पण सांगितलं. आणि तुकोबाराय तेच म्हणाले. काय म्हणाले, करील ते काय नोहे महाराज, परिपाहे बीज शुद्धांगी. ज्ञानोबाराय काही करू शकतात, सामान्यांचे वाक्य नव्हत बरं का. ज्या जगद्गुरूचं नुसतं नाव घेतलं तर यम कापतो, नुसतं नाव घेतलं तर. तुकाराम तुकाराम
ज्ञानोबरायांचं नुसतं नाव घेतलं तरी यम कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. आणि त्यांनी सांगितलं ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकती फेर. नुसतं ज्ञानोबरायांचं नाव घेतलं जन्म मरणाचा फेरा चुकतो. करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. काहीही करू शकतात ज्ञानोबराय, फक्त तुमच्यातलं शुद्धत्व पाहिजे. कोण आहे तो ज्ञानोबराय असं करण्यासारखे? या जगामध्ये मायेनं मोहानं कुणाला सोडलं का सांगा बरं? कुणाला सोडलं मायेनं? अहो ब्रह्मदेवाला भुलवलं. कालिंदीचे हृदय शल्ले फेडिले जे नेहमी जळत गोकुळ राखिले. वासुरवासाठी लाविले विरंची सपिसे. सगळे वासर लपवून ठेवले ब्रह्मदेवानी. बघू म्हणे आता कृष्ण काय करतो. काय केलं कृष्णाने? सगळे नवीन करून टाकले, कारण विष्णूचा अवतार आहे ना. माया त्यांच्या अधीन आहे. आपण पाहिलं अमृताच्या वेळेस वाटण्यामध्ये मोहिनीचं रूप धरलं. महादेवानी इच्छा केली मोहिनीचं रूप पाहण्याची. तुम्ही श्रीमद भागवतातला वाचला असेल, कथा ऐकली असेल. महादेव पण भुलले ना त्या तरुणीच्या मागं. माया कुणालाही सोडलं नाही. मग तुकोबाराय तर म्हणाले करील ते काय ज्ञानोबाराय काही पण करू शकतात. कोण आहेत ज्ञानोबाराय? महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. जनाबाईने सांगितलं. सेना महाराज म्हणाले महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वराच्या चरणी सेनाला लोटांगणे. चोखोबारायने सांगितलं. काय सांगितलं? महाविष्णूचा अवतार प्राणसखा ज्ञानेश्वर. आयशा संताच्या चरणी चोखा घालितो लोळणी. रोज आरती करतो आपण. लोपले ज्ञान जगी हितने न ती कोणी. अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञाने. पांडुरंगाचा अवतार त्याचं नाव ज्ञानोबा आहे. सिंह आहे ना. आता एवढा जर भगवंत आहे ना, माया ज्याच्या अधीन आहे. सोमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र. बाहेरील नटी छायाचित्र 84 लक्ष. मनोन वेगी प्रसन्न होई देवराया. संहरी संहरी आपुली माया. काडे माते महाभया पासोनिया. अर्जुन म्हणतो अरे देवा तुझ्या मायाला सांभाळ का. अरे विश्वरूप माझ्यावर पाहणं होत नाही. म्हणजे फक्त एकच भगवंत आहे ज्याच्या अधीन माया आहे, आणि त्या विष्णूचा अवतार आहेत. महाविष्णूचा अवतार हे बीज शुद्ध. मायाच्या ज्याच्या अधीन आहे. काळाचा बाप आहे. पैकली त्या माझे महाकाळू तो मी म्हणे गोपाळू. श्वापदा माझी शार्दळू तो मीची जाण. 10व्या अध्यायात सांगितलं अरे काळ आहे ना अर्जुना, त्या काळाचा जो महाकाळ आहे तो मी आहे. निमिलिया असं आहे ना, तो काळ महाकाळ मी आहे. म्हणजे ज्ञानोबरायकडे ताकद काय आहे? करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. आणि गंमत आहे ज्ञानोबरायांची बरं काय, फार चुकीची कुठलीच मोठेपणाची अपेक्षा करत नाहीत. साधी अपेक्षा आहे फक्त तुम्ही शुद्ध. देवाला काहीतरी निहून तर द्यावं लागतं. घेसी तेव्हा देसे ऐसा असं शिवदार. काय देवा तुझे कृपणाचे द्रोणीदार. घेतो त्या द्रौपदीकडून एवढीशी चिठ्ठी घेतली, बांधून घेतलं आणि 1000 रुपये वस्त्र दिलं. त्या सुदाम्याचे कोरडे पोहे खाल्ले आणि त्याला सुदाम नगरी दिली. पण घेतल्याशिवाय देत नाही. पण ज्ञानोबाराय एक गुलाबरावजी महाराज म्हणतात मनाचे कल्पिले पुरेमानी भावे. तृप्तीच्या स्वभावे निववेत. भावे भाव शुद्ध भावानं मनाचे. फक्त मनाने कल्पना करा की माऊली आमच्या घरामध्ये लाडू केलेत, हा पहिला घास तुम्हाला पोहोचला. त्यांना माऊली फार चांगला कपडा हे तुमच्यासाठी पोहोचला. त्यांना मनाचे कल्पिले पुरेमानी भावे. फक्त मनातली कल्पना करा तुम्ही. तृप्तीच्या स्वभावे निववेत. मग आपल्या भक्तासाठी काही करायची तयारी त्यांची. तुम्ही म्हणाल असं कसं हो, निहून द्यावं लागेल ना. इथं बसून म्हणायचं आळंदीत माऊलीत माऊली तुम्हाला हे दिलं ते दिलं, पोहोचलं का? छोटासा प्रश्न विचारू, काही न देता कसं पोहोचतं बघा. आता हे लेकरू खेळतं इथे ताई समोर. हे खेळत खेळत येतं आणि काय करतं, तुमच्या पण लेकरांनी केलं असेल आणि करतात पण लेकरं. काहीच नसतं ते हातात पळत पळतात. पप्पा घ्या गंमत, मम्मी गंमत घ्या. आपण हात पुढे करतो, खातो. काय दिलं हो तुम्हाला त्याने? तुम्ही काय म्हणता? अजून घे मम्मी, पप्पा अजून घ्या. नाही नाही पुरे झालं, हो पोट भरलं. खरंच भरलं म्हणतो की नाही सांगा बरं? काय दिलं तुम्हाला? काहीच नाही दिलं. काय खाल्लं? काहीच नाही खाल्लं तुम्ही, तरी पोट भरलं. थोर प्रेमाचा भुकेला हाच दुष्काळ तयाला. एवढ्या अंतःकरणातून द्या, लेकरू होऊन द्या. लेकरू होऊन द्या ज्ञानोबारायला, 100% आपल्याला स्वीकारणार. कोण कोण लेकरू झालं ज्ञानोबारायांचं? बोलिले लेकुरे वेडी वाकडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. जगद्गुरु तुकोबाराय लेकरू म्हणाले ज्ञानोबारायांचं तुमचं लेकरू. शांती ब्रह्म एकनाथ महाराज ज्यांच्या घरामध्ये अनेक वर्ष भगवंतांना स्वयंपाक केला, झाडलोट केली. ज्ञानाबाई माझी अनाथाची माय एका जनार्दनी पाय वंदित असे. मी तुमचं लेकरू आहे म्हणाले, तुम्ही माझी माय म्हणाले. कोण? नाथ महाराज म्हणाले. सेना महाराज ज्यांच्या वतीनं भगवंतांनी जाऊन राजाची दाढी केली, मालिश केलं. सेना महाराज काय म्हणाले? ज्ञानदेव माता ज्ञानदेव पिता तोडील भववेता ज्ञानदेव. सगळ्या संतांनी माता आई म्हटलं, माऊली म्हटलं ज्ञानोबारायला. आणि हा भाव दिल्यानंतर आपल्याला काही कमी पडत नाही, कारण त्यांच्या मुखातले शब्द आहेत. शब्द नव्हे, ओव्या नव्हे, एक एक अक्षर.
साचचे बोलाचे नव्हे हे शास्त्र, संसारू जिंते हे शस्त्र, आत्मा अवतरते मंत्र अक्षरे ये. ज्ञानेश्वरीतलं एक एक अक्षर तेने आबाल सुबोधे, ओवियेचे प्रबंधे ब्रह्मरस स्वादे, अक्षरे गुंथिली. एक एक अक्षर आपलं कल्याण करू शकते, एक एक अक्षर. फक्त तेवढ्या अंतकरणातून वाचा. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनु, एक एक ओवी. बघा किती वेळ मिळतो आपल्याला आयुष्यामध्ये, किती पाठांतर आहे बघा. लेकरांना विचारा, अनेक गाणे पाठ आहेत, सिनेमा पाठ आहेत, फलाना पाठ आहे, बिस्ताना पाठ आहे, एक ओवी येऊन आपल्या लेकरांना. अहो एवढे एवढे हिंदी भाषिक लेकर बघा, 5 वाजता म्हणजे 5 वाजता प्रार्थना, 1:30 म्हणजे 1:30, 8 म्हणजे 8 प्रार्थना, अर्धा धर्म एक पूर्ण धर्मग्रंथ पाठ आहे लेकराला. आमच्या लेकराला हनुमान चालिसा पाठ नाही, रामायण पाठ नाही, 15वा अध्याय पाठ नाही. काय चालय हे दन दन ह्या कीर्तन नाचायचं, उड्या मारायचं, गायन करायचं, महाराजांना रडवायचं, असं झालं तसं झालं, कमरेच्या खाली बोलायचं, झाले सप्ते, काही परिणाम नाही. माझी विनंती आहे तुम्हाला, एक क्षणसुद्धा दौडू नका. एका मिनिटामध्ये 60 सेकंद असतात. रस्त्याने जर गेलात ना, सिग्नल चालतात, मिनिटावर चालतात का तासावर चालतात? सेकंदावर. वा, मी तर सेकंद म्हणलोही नाही, पण तुम्ही सांगितलं सेकंदावर चालतात. 2 सेकंद शिल्लक राहिले, तुम्ही गाडी काढा, फरकन शिट्टी वाजते, 1000 रुपये दंड भर. आपण म्हणतो साहेब 2च सेकंद राहिले होते ना, बरं. हे सेकंदाचं महत्त्व कळावं. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजून किती आहे अवकाश. माझी विनंती आहे, जगात अवघड नव्हे, मनुष्य देह अनेक जन्माची पुण्य आहे. बरवे झाले आजीवरे, नाही पडलो मृत्यूच्या हरी, वाचून आलो येथवरे, उरले ते हरी तुम्हा समर्पण. कधी तर म्हणा त्या भगवंताला, 60 वर्ष झाले तरी नाही, 75वा वाढदिवस, 80वा वाढदिवस. अरे कशाचा वाढदिवस आहे हा घट दिवस आहे. जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळप्रज्ञा जिरोने जाय, तयाचे नमस्कारी ते पाय, वडील म्हणवणे. जवजव बाळ बळिया वाडे, तवतो भोजे नाचती कोडे, आयुष्य निमाले अंतुलीकडे, ते ग्लानेची नाही. नव्या अध्यात्म ज्ञानोबा म्हणतात वाढदिवस साजरा करतो म्हणतात. अरे वाढदिवस नाही, घट दिवस आहे ना. तुझं जर आयुष्य 80 वर्ष असेल आणि 60 वर्ष झाले तुला, आता 20च राहिले ना शिल्लक. 60वा वाढदिवस कशाचा 60वा? 20 धाकटं झालं ना आयुष्य. इकडेही बघायला शिका. करील ते काय नोहे महाराज, परी पाहे बीज शुद्ध अंगी. बघा बरं का ज्ञानोबरायांचं मोठेपण कसं आहे. का बरं ज्ञानोबरामध्ये ताकद आहे? तुकोबरायांनी एवढ्या अंतकरणातून काय सांगितलं त्याचं उदाहरण सांगतो. मी जर असं म्हणलं ना, काय महाराज तुमचा आवाज आहे, फार गोड गाता बा तुम्ही, असं म्हणलं. आता इकडे माईक नाही, क्षमा असावे, टीका नाही करायची मला. हे काय म्हणतात बिना माईक नसलेले? आमच्यासमोर माईक असताना मग महाराजात लागलं असतं, गायन कशाला म्हणतात. मी काय त्यांची तुलना केली का? फक्त ह्यांना म्हणलं महाराज तुमचा आवाज चांगला आहे. पण माणसाला एवढं सुद्धा सहन होत नाही. लक्षात आलं का? मोठेपण घ्यायचं. ज्ञानोबराय मोठेपण घेत नाहीत. रामेश्वर भट्टाने तुकोबरायला छळलं. त्याच्या अंगात 10 निर्माण झाल्यानंतर रामेश्वर भट्टाने माऊलींची प्रचंड प्रार्थना केली, पण त्याचा भाव शुद्ध नव्हता. त्याला माऊलींनी काय सांगितलं? तुका सर्वश्रेष्ठ प्रिया माथोर, काजो अवतार नामयाचा, त्याची तुझं काही घडली रे निंदा, म्हणून हे बाधा घडली तुझ. आता एक करेने सांगेने तुला, शरण जाई त्याला निश्चयसे. स्वतःकडे मोठे पण नाही घेतलं ज्ञानोबराने. काय म्हणाले? तुका हा सर्वश्रेष्ठ आणि प्रिय आहे मला, त्यांची जाऊन माफी माग, माझी नको मागू, कारण चूक तिथं केलंस तू. लक्षात आलं का? करील ते काय, काही पण करू शकले असते, ते त्याला माफ करू शकले असते, पण केलं नाही. त्याचं तुझा दोष केला, त्यांच्याशी छळलायस ना, त्यांचीच माफी माग, याला म्हणतात मोठेपण. करील ते काय नोहे महाराज, परिपा हे बीज शुद्धांगी. शुद्ध तो बघून करतात, म्हणून आपला भाव शुद्ध व्हावा. आपला जर भाव शुद्ध झाला तर ज्ञानोबा काय करू शकतात? त्यांच्या मुखातले शब्द ऐकून, एरवी तरी माझी या भक्ता आणि संसाराची चिंता, काय समर्थाची कांता कोराण मागे, मनोनिगा भक्ता नाही एकही चिंता, तया ते समुदरता थी मी सदा. अरे माझ्या भक्ताचं काही पण करतो मी, काही पण करतो, ते एकोटुनी जे क्षणी अनुसरले गा माझी वाहनी, तेव्हाची तयाची चिंतवणे माझाचे पडले. जेव्हा माझ्याकडे आला शरण, त्या अर्जुना त्या भक्ताचं सगळं मी बघतो. बाळांपणे केले भगवंताने, काय काय केलं वाटेल ते केलं सगळं, फक्त शुद्ध भाव पाहिजे. मग निस्सीम भाव उल्लासे, मजार पावयाचे नेमिसे, फळ एक आवडे तैसे भल तयाचे हो. भक्तो माझ्याकडे जावे, मी दोन्ही हाती ओढवी, देठून फिरिता सेवी आदरेसी. माझ्या भक्तानं फक्त पान द्यावं, पत्रम पुष्पम फलाम तोयम यो मे भक्त्या परेचती. फक्त अंतकरणातून द्यावं. सुदामेचेच पोहे का खाल्ले? कारण त्याचा भाव शुद्ध होता. शबरीचेच बोरं का खाल्ले? कारण त्यांचा भाव शुद्ध होता. अगदी अंतकरणातून द्या. स्वतःच्या मोठेपणासाठी करू नका. कशाचं मोठेपण आलं? एके दिवशी सगळं जाणार आहे, हाडं जाणार आहेत, केस डोकं काही शिल्लक राहत नाही, सगळं नष्ट करून टाकणार लोक. त्या समाध्या सुद्धा तोडून काढतात लोक शेतात आडवे आल्या म्हणून, बऱ्याच ठिकाणी. तर ही वस्तुस्थिती आहे. मग कशाचे आमच्याजवळ? फक्त शुद्ध भाव जपा. करील ते काय नोहे महाराज, परिपा हे बीज शुद्धांगी. 1-2 उदाहरणं बघू ज्ञानोबरायांची की काय केलं भक्तांसाठी ज्ञानोबरायांनी. तुकोबाराय असं म्हणाले, भात शिजला का हे पूर्ण मुठभर घेऊन बघावं लागत नाही. 2-3 शीतं बघितले की भात शिजला कळतो. 2-3 बघू उदाहरणं आपण. माऊली नामदेव महाराजासोबत भारत भ्रमण करत होते, पांडुरंगाच्या परवानगीने गेले होते. जयसिंगपूरला राजा होता, जयसिंग नावाचा राजा, आणि त्याला
10 मुली झाल्या आणि बायकोला तंबी दिली की 11वी जर मुलगी झाली ना तर तुला मारून टाकेल. आता मुलगा मुलगी काही स्त्रीच्या आणि पुरुषाच्या हातातला विषय का सांगा बरं. शरीर रचना आहे, निसर्ग आहे, जे काही असेल ते शरीरातला भाग आपल्या हातातला कुणाचा विषय नाही. 11वी मुलगी झाली, राणी घाबरली, आता मारून टाकणार. दाईची मदत घेतली. ज्ञानोबा पाहतो बरं का शुद्ध भाव. दाईची मदत घेतली आणि राजाला निरोप दिला की तुम्हाला मुलगा झालाय पण 12 वर्ष होजेपर्यंत तुम्हाला मुलाचं तोंड बघता येणार नाही, कारण ब्राह्मण देवाने आपल्याला असं सांगितलंय, नाही तर अपशकुन घडेल. राजा खुश झाला. ठीक आहे 12 वर्षच बघायचं ना, झालं ना पोरगा आपल्याला, ठीक आहे खुश. 12 वर्ष होत आले. 12 वर्ष झाले तर मुलीला आईनं सांगितलं होतं असं असं होणार आहे, तुझा बाप मुलगा म्हणून तुझ्याकडे येणार आहे तर आपली अडचण होईल. त्या मुलीनं विचार केला, नुसते पोराचे कपडे घालून पोरगं थोडंच होणार आहे, माझ्यामुळे जर माझ्या आईला मृत्यू येणार असेल त्याच्यापेक्षा मीच ध्येय सोडेन ना. किती भाव शुद्ध आहे बघा. आपली आई वाचली पाहिजे, मी नाही तर नाही. आत्महत्या हे सगळ्यात मोठं पाप आहे, पण ती परिस्थिती त्या काळाची तशी होती, त्याच्यामुळे त्या लेकराला निर्णय घ्यावा लागला आणि देह सोडण्यासाठी गावाच्या बाहेर पडला. ज्ञानोबारायांची दिंडी तिकडून येत होती, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणून. तेव्हा ज्ञानोबाराय 15-16 वर्षाचे होते. देह ठेवायला चाललाय. आपण रागाच्या भरात घर जर सोडलं ना तर मागं सुद्धा फिरून बघत नाही. हे तर देह सोडायला चाललं होतं. एवढा शुद्ध भावाला अरे संत दिसत आहेत, 15 वर्षाचे का असेना, 16 वर्षाचे का असेना, असंही मरणार आहोत आपण, तसंही मरणार आहोत. किती भाव शुद्ध बघा. मृत्यूच्या समयी सुद्धा त्याला संत दिसले. आणि मरणी जयाजी आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा समरावे मातेची तुआ. कृष्णाने अर्जुनाला सांगितलं, माऊली 8व्या अध्यायामध्ये आपल्याला सांगतात मृत्यू समय तुला जर माझी आठवण झाली अर्जुना तर चिंता करण्याचं कारण नाही. आणि त्यासाठी काय करतं, सदैव आठवण करीत राहावे लागते. ह्यानं सदैव आठवण करत गेला. मरायचंय. ज्ञानोबारायला पाहिलं, पुढे गेलेला मागे फिरला, असंही मरायचंय तसंही मरायचं. संताच्या पाया पडू. ज्ञानोबारायांच्या पाया पडलं. पोराचे कपडे अंगावर होते, पोरगी होती. ज्ञानोबाराय काय म्हणाले, बाबा उठ. ते म्हणे मी बाबा नाही बेबी आहे. माऊली म्हणे नाही, माझ्या मुखातून बाबा पडले, तू बाबाच आहे. ही निमिष मात्रे नाही प्रमाण. निमिष मात्रे देह पालटेला स्त्रीचा तो केला पुरुष उभा. ज्ञानोबारायांचं प्रमाण आहे काय, जिही निमिष मात्रे देह पालटीला स्त्रीचा तो केला पुरुष. निमिष मात्र म्हणजे डोळ्याची पापणी लावेपर्यंत नुसत्या ज्ञानोबाराने पापणी लावण्यास उघडले. बाबा म्हणाले. काय झाला, ज्ञानोबाराय म्हणतात स्त्रीचा पुरुष झाला. करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. म्हणजे एवढं शुद्धत्व होतं, एवढं शुद्धत्व होतं. आमचं बघा तुलना करून, मला निगेटिव्ह नाही सांगायचं, पण समाजात असं घडतं. सप्ताह सुरू झाला, पट्टी मागायला आली. आपण काय म्हणतो, त्याने दिली का, इथे दिले 1000, आपले पण 1 तारखेला 1000 घेऊन जा. 1 तारखेला अरे कुठपर्यंत ताणून घेणार हो तुम्ही सांगा. सप्ते कसे चालते. 1000 त्याने दिली म्हणून तो 1000 देणार, 1 तारखेला देणार का. आणि समजा तुझ्या घरात रात्री अपघात झाला तर डॉक्टर म्हणतो 2 लाख डिपॉझिट कर. मग आता कुठून आणले 2 लाख, द्यायचे असताना 1500. म्हणजे शुद्धत्वच नसतं आपलं, दाखवण्यासाठी मीपणासाठी कुठं करत असतो आपण. नका करू. करील ते काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. विठाला विठाला महाराज की काय नोहे महाराज परिपाहे बीज शुद्धांगी. आता फक्त एकच उदाहरण बघून आपण पुढे जाऊ दुसऱ्या चरणाकडे. दुसरं उदाहरण पाहिलं, एक जयशिंगीला उठवलं, पुरुष झाला स्त्रीचा. ही ज्ञानोबारायांची ताकद आहे. सच्चिदानंद बाबाला उठवलं आपण पाहिलं, भिंत चालवली पाहिलं. चांगदेवाचं उदाहरण बघू आपण, किंवा कमालाचं उदाहरण बघू. कमालाला सुद्धा उठवलं. कमालाच्या घरी ज्ञानोबाराय संतांसोबत त्या दिंडीच्या वेळेसच आले. कुणाच्या, कबीराच्या घरी आले. संध्याकाळची वेळ होती, थोडासा पाऊस पडला होता. संतांना खाऊ घालण्यासाठी घरामध्ये काही नव्हतं. शुद्ध भाव कसा बघा बरं का. आता चोऱ्या करायची गरज नाही, ते परिस्थिती तशी असेल त्यांनी केलं असेल. आपल्याकडे भगवंतानं माऊली कृपेनं पुन्हा सरकारच्या वेगवेगळ्या योजनाच्या माध्यमातून सगळ्याला बऱ्यापैकी मिळतं, अन्नधान्य वगैरे सगळ्या गोष्टी मिळतात. त्यावेळेस परिस्थिती अवघड होती. आता संत घरी आले, यांना खायला पोरांना द्यायचं होतं, स्वयंपाक करून खाण्यासाठी. घरात काहीच नव्हतं. कमालाला घेऊन कबीरजी चोरी करायला गेले. मातीच्या भिंती त्या काळातल्या, ते पाठीमागून दुकान फोडलं आणि कमालला त्या छिद्रातून मध्ये पाठवलं मुलाला. त्यांनी थोडा गूळ तांदूळ गहू ज्वारी थोडं थोडं घेतलं, बापाच्या हातात दिलं त्या छिद्रातून. आणि परत फिरून पाहिलं, दुकानदारमध्ये घर घुरत झोपला होता. त्या दुकानदाराला हलवून उठवलं कमालानं. किती शुद्ध भाव आहे बघा. हलवून उठवलं, सांगितलं अरे बाबा तुझ्या दुकानात आम्ही चोरी करायला आलो, चोरलंय सामान तुझ्या घरातलं. आम्ही जर निघून गेलो ना, तुझ्या दुकानात कोणतं चोर घुसेल ह्या छिद्रातून आणि तुझं सगळं दुकान चोरून येईल. उठून जा गहू, उठून बस. आणि त्याला उठवलं, ते खडबडून उठलं. आणि कमाल त्या छिद्रातून बाहेर पडत असताना त्यांनी पक्के पाय धरले पाठीमागून.
आणि बापाने बाहेर ओढतात कबीरजी. 12-13 दोहे इतके सुंदर दोहे आहेत कबीरांचे, ते वाचत असताना रडू येतं. घडलेली घटना कशी घडली, पूर्ण कमाल उठेपर्यंतची घटना त्या दोह्यामध्ये आलेली आहे. थोडा वेळ मी घालत नाही. त्या छिद्रातून बाहेर कमालाला येता येत नव्हतं. कमाल काय म्हणाल, बाबा आता जर आपल्याला कळलं आपल्या संतांना की आपण चोरी करून आणलंय, तर संत आपल्या घरचं अन्न खाणार नाहीत. आता एकच मार्ग शिल्लक आहे. ते बापाने विचारलं, काय बेटा सांग. माझी मुंडी तोडून न्या तुम्ही, म्हणजे हे धड ओळखू येणार. किती शुद्ध भाव आहे बघा संताला खाऊ घालण्यासाठी. कबीरांनी क्षणाचा विचार न करता मुंडी तोडली आणि मुंडी घरला घेऊन गेले. बायकोला सांगितलं असं असं घडलं. बायको म्हणाली, मी तुमचीच बायको आहे, मी काही रडणार नाही. जोपर्यंत संत जीवन जाणार नाही तोपर्यंत ती मुंडी झाकून ठेवा, उद्या रडू म्हणे, आजचा दिवस आपण स्वयंपाकाचं काम बघू. रात्रीच्या वेळेस त्या चोर आले. मग चोरी केलं, चर्चा झाली, बोभाट झाला. त्या राजाने पकडलं, त्याला सुळावर चढवलं. सगळी संत मंडळी सकाळी कबीराच्या घरून निघाली, ज्ञानोबारे निघाले. आणि त्या गंगेच्या काठावरून जात असताना जे मुंडी नसलेलं धड लावलं होतं, त्या धडाने माऊलीला नमस्कार केला. 12-13 दोहे फार सुंदर आहेत, ज्ञानोबारांचं प्रमाण पण आहे. असे नमस्कार केला. माऊली काय म्हणाले, अरे कोण आहे, उतरा खाली. त्याला खाली उतरवलं. कबीराला विचारलं, काय घडलं होतं. कबीरांनी सांगितले, असं असं घडलं आणि माझाच मुलगा आहे, आणा ती मुंडी तिथे ठेवली. आणि माऊली काय म्हणाले, कमाल उठा, अभंग रचना करायची आहे तुम्हाला, दोहे रचायचे. कमाल उठून बसला आणि माऊलीला नमस्कार केला. विठाला तुम्ही चोरी करून चांगल्या माणसाला, गरीब माणसाला खाऊ घालू नका. आपल्या घरातला अंतकरणातून द्या. फार विचित्र परिस्थिती आहे दिंडीमध्ये सुद्धा. सगळे लोक करतात असं नाही. 4-2% लोक तर असे निघतात, घरून 8 दिवसाचं करून आणतात, खूप तळलेलं पदार्थ. इथे आम्हाला आलेला अनुभव सांगतो बरं, मला टीका नाही करायची. सगळे नाही, 4-2% लोक तर असे असतात. 8 दिवस आपलं आणलेलं काढीतच नाहीत. याचं खा त्याचं खा, आणि 8 दिवस झाले की त्याला बुरा चढतो. आणि मग त्या दिंडीवाल्याला विचारतो, कुणीकडे नेऊन टाकू. शुद्ध भाव खाऊ घालत जा माणसांना, खा प्या म्हणा जा, आपल्याकडे जे ते द्या बरं का, कारण दिल्यानं कमी होत नाही. ज्ञानोबारांनी 15 अध्यायामध्ये सांगितलंय, दिल्यानं कमी होत नाही, वाढत जातं. लोकांना वाटतं की तो कमी होऊ लागलाय, अजिबात होत नाही. हा भाव आपल्या मनामध्ये ठेवा. करील ते काय नोहे महाराज, परेपा हे बेज शुद्धांगी. आता आम्ही पण करू शकतो, ज्ञानोबाराय पण करू शकतात, आम्ही पण करू शकतो. आमच्यात पण बळ आहे ना. आमचं बळ काय असतं, तुला काय माहिती आहे मी काय करू शकतो, ते त्याला नीट समजावून सांग. काय करू शकतोस बाबा तू, मुखातून पडतं का नाही. त्यांना माहीत नाही मी कोण आहे, ते कोण आहेस तू. काय ठरवून घेतलेलं आहे. जालन्याला आमचं बदली झाली माझी 1995ला, नवीन पोस्टिंग झाली डेप्टी कलेक्टर म्हणून. क्वार्टर मिळालं नव्हतं. आम्ही जुन्या जालन्यामध्ये भाड्याने राहत होतो. समोर एक म्हातारं होतं. काय वाटतंय त्या इकडून इकडे असायचं. माझ्या म्हणा, साहेब तुम्हाला साक्षी ठेवून सांगतो, मी मेल्यावर ना ह्या 2 पोरापैकी एकाला सुद्धा मातीला येऊ देणार नाही. कधी मेल्यावर. आणि मला साक्षी ठेवते ते. काही बोलायचं का, ही बळ आहे का तुमच्यामध्ये. करील ते काय, काही करू शकतो का आपण, नाही करू शकत. मेल्यावर 4 लोक खांद्याला लागणार आहे, तुला गाडगं धरायला लागणार आहे 5वं. म्हणूच नको, सगळं प्रवलंबित आहे. पण आपलं उगत ताणून घेतं, मी असा आहे तसा आहे, माझं नाव घेऊ नका, फलानं घेऊ नका, एवढंच नाही. तर तुमच्याकडे कोणी चटई टाकल्याने म्हणून बोलतो मी. अहो काही लोक तर असे आहेत ना, त्याच्यासमोर ते पोरं येतात, ते चटई घेऊन असे टाकणार, मग ते निवांत येणार, त्याच्यावर बसणार, त्या चटईवर कीर्तनात सुद्धा. आणि मेल्यावर का चटईच घालणार आहेत का तुला तिथं, त्याची राखच होणार. म्हणजे सोडीतच नाही आपण. आपला मोठेपणा, आपला अहंकार जातच नाही. नवल अहंकाराची गोठी, विशेषेन लगे अज्ञानाचे पाठी, सज्ञानाचे झोंबे कंटी नाना संकटी नाचवी. माऊली म्हणतात, ज्याच्यामध्ये मीपणा कुणामध्ये येतो, त्याला थोडंसं ज्ञान आहे असं वाटलं की त्याच्यामध्ये अहंकार चढतो, आणि त्या अहंकारला टाकून द्या. भगवंताला फक्त एवढंच आवडत नाही. करील ते काय हे महाराज, परेपा हे बेज शुद्धांगी. जो शुद्धत्व पाहतात आणि आपल्या भक्तासाठी वाटेल ते करण्याची ताकद ज्ञानोबारायामध्ये आहे. आत्तापर्यंत करत आल्यात. ज्ञानोबारायांनी संजीवन समाधी घेतल्यानंतर 250 वर्षापर्यंत कुणालाच बोलवलं नाही, पण नाथ महाराजांचा शुद्ध भाव पाहिला आणि नाथाला 250 वर्षानंतर संजीवन समाधीमध्ये बोलवलं. ज्ञानदेवे येऊन स्वप्नात सांगितली मात मज लागी, दिव्य तेज पूज मंडळाचा पुतळा प्रब्रह्म केवळ बोलत असे. नाथ महाराजाचा अभंग बघा. 250 वर्ष संजीवन समाधी गेल्यानंतर नाथ महाराजांना बोलवलं, संजीवन समाधीमध्ये रूप दाखवलं 250 वर्षानंतर संजीवन समाधीच्या. आणि कसे दिसले ना माऊली त्यांना, दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा प्रब्रह्म केवळ बोलत असे. साक्षात ज्ञानोबा विष्णूचा अवतार त्यांना दिसले. हे कशापोटी झालं, नाथ महाराजांचा शुद्ध भाव पाहून. आपलाही भाव शुद्ध व्हावा, संसारात व्हावा, बायको लेकरं नवरा कशातही भाव शुद्ध असावा. लग्न करण्याच्या अगोदर 50 प्रश्न पोरीला विचारा, 50 प्रश्न पोराला विचारा, आणि एकदा लग्न करून स्वीकारलं की मग तुला हेच येत नाही, बापाकडून गाडी आणून पैशान अजिबात म्हणू नका. शुद्ध भावाला व्यवहारात बदलू नका, कारण त्याचे परिणाम भोगावे लागतात. पेड़ बोई बबुल का आंबुआ कहाँ से पार. बाबळ पेरली, किती खतपाणी घाला तुम्ही त्याला,
काटेच येणार, आंबे लागणार नाहीत. म्हणून तुम्ही चुकीचं वागलात की चुकीचंच भोगावं लागणार आहे. म्हणून चुकीचं करू नका. सगळ्याप्रती शुद्ध भाव ठेवा. सप्ताह असो, कार्यक्रम असो, लग्न असो, सुख दुःख. मेलेल्या माणसाच्या मातीला जात नाहीत. नाही असं वारले होय किती वाजता माती 4 वाजता, राव मला याला 5 वाजणार आहे, जरा उशीर होणार. घरातच असतं पण बेसिक नाही म्हणून सांगतं. गेलं पाहिजे सुखदुःखात एकमेकाकडे. ह्यासाठी तर मनुष्यदेह आहे ना. मुक्यापणाला ते कळत नाही, आपल्याला कळतं ना. शुद्ध भाव जपा. अंतकरणातून जे करायचं अंतकरणातून करा. करेल ते काय नोहे महाराज परे पाहे बीज शुद्धांगी. आणि अशा ज्ञानोबारांनी काय केले, मुक्तीची गवांधी भक्तांसाठी घातली. जयाने घातली मुक्तीची गवांधी, जयाने घातली मुक्तीची गवांधी, जयाने घातली मुक्तीची गवांधी. मिळविली मांडी वैष्णवाची, मिळवली मांडी वैष्णवाची. हो करील ते काय लोहे महाराज, करील ते काय लोहे महाराज. राजमाने वैष्णवाचे घातले मुक्तीचे गवांदे, मिळविले मांदे वैष्णवांची. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की त्यांनी, तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबारायाने मुक्तीची गवांदी, गवांदी म्हणजे अन्नक्षेत्र, इथे आपण ज्ञानक्षेत्र म्हणणार आहोत. मुक्त होण्याचा मार्ग दाखवला. कुठलं ज्ञानक्षेत्र घातलं हो? ज्ञानेश्वरी लिहिली, अमृतानुभव लिहिला, हरिपाठ लिहिला, त्याच्यानंतर चांगदेव 65 झाली, अभंग लिहिले. आणि हे सगळे मुक्त करणे आहेत. मुक्ती म्हणजे काय? देवाचे द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधियेल्या. ज्ञानोबाराय म्हणतात देवाच्या दार फक्त क्षणभर उभं राहा. संसारामध्ये क्षणभर बरं का, सोपं नाही आहे, फार अवघड आहे. आमच्याकडे हरिपाठ चालू असतो, आम्हाला उभंच राहता येत नाही. विष्णुविनय जप व्यर्थ त्याचे. हे कोणतं आलं वाटतं बघ बरं, हरिमुखे म्हणा, ती बेल वाजली बघ बरं, अजून काय तर म्हणा, दूध तू चालू बघ बरं. अरे क्षणभर उभं राहून बघ ना, क्षणभर. देवासाठी एक क्षण द्या ना. आता तिथं दोघांनी मोबाईल काढला बरं का. कीर्तन सुरून फक्त 1.5 तास झाले, 2दा मोबाईल काढला. एकदा काढला आणि एकाने एकदा काढला मोबाईल. मी काय म्हणतो, एखाद्या देशाचा राष्ट्रपती गेला ना, एखाद्या देशाचा पंतप्रधान गेला तरी देश चालतो. 2 तास मोबाईल बंद ठेवल्यानं काही बिघडत नाही, पण सोडितच नाही. हॅलो, दार लावून घे, कुलूप लावलं का नाही बघ, मला उशीर होणार आहे, माझी जेवायला वाट बघू नको, मी बाहेर जेवणार आहे. काय तुला कोणी सांगितलं घरला जाणार आहेस म्हणून? हातात आहे? खरंच नाही ना. मग दिले त्याच्यात आनंद मान ना. अरे काय आनंद आहे भगवंता, काय कृपा आहे तुझी. गावामध्ये 10,000 लोक आहेत, पण आम्ही फक्त 1,000-1,500 चालू. आमचा नंबर लागला कीर्तन ऐकायला. काय भाग्य थोर आहे, आम्हाला कीर्तन ऐकायला मिळतं, फलानं होतं. आनंद घेणं व्यक्त करीतच नाही, करीतच नाही. मला टिंगल नाही काढायची. आता फारच काही लांबले चेहरे दिसत नाहीत बरं का माऊली. फक्त 1.5 तास झालं कीर्तन सुरून. हे का इथे एक माणूस आहे, तिथे एक, मी सॉरी बोट केलं, माफ करा. आणि 2 स्त्रिया दिसतात इकडे, 2-3 स्त्रिया दिसतात. 1.5 तासामध्ये एवढ्यांदा आपण टाळ्या वाजवलं, रामकृष्ण हरी म्हणलं, तुम्ही चाली म्हणल्या, हसले, मान हलवले लोकांनी. पण हे 4-5 चेहरे उगा असे बसले बघा. ते तुकाराम महाराज म्हणतात तोंडावर ठेवली गौरी म्हणून. ते पण अभंग पण म्हणू नका, जाऊ द्या. लक्षात आलं का? मला सांगा, 1.5 तासामध्ये त्यांच्याकडे बघायचा जर मला एवढा कंटाळा आला तर घरच्याची काय परिस्थिती असेल हो? कसं संसार करत असेल सांगा बरं. हीच का मुक्तीची गवांदी घातली तुम्ही? हां, मिळवली मांदी वैष्णव, हेच वैष्णव मिळवलं का? तो नाही, तू स्वतःलाच मिळवला नाहीस बाबा. तूच असा फाकून बसला तोंड वाकडं करून दगडासारखं. ते दगड तर वाऱ्यानं हलेल एखाद्या वेळेस, मुडदा तरी हलल, पण तू तर हलत पण नाही जाग्यावरचा. करू नका असं. जयाने घातले मुक्तीची गवांदी, हे मुक्त होण्याचा मार्ग आहे. छान कीर्तन, टाळ्या वाजवायच्या, उड्या मारायच्या, आनंद घ्यायचा जागेवर, करायचं, करण्यासाठी ते सगळे. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविले मांदे वैष्णवाचे. आणि ज्ञानोबारायांनी या संताच्या ह्या लिखाणाच्या माध्यमातून अनेक मार्ग आपल्याला दाखवून दिले. मुक्तीची सायुज्यता, समीपता, स्वरूपता, सलोकता, हे 4 जे मुक्ती म्हणतो ना, सहज मिळून जातात, सहज मिळून जातात. का? कारण मायेच्या अधीन ज्ञानोबाराय, माया ज्ञानोबारायांच्या अधीन आहे. ज्यांचं नुसतं नाव घेतलं तर माया पळून जाते. ज्ञानदेव म्हणता माया समूळ गेली विलया. नुसतं ज्ञानोबारायांचं नाव घेतलं तर माया जवळ येत नाही. का? ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदने वदेतो. नुसतं ज्ञानोबारायांचं नाव घेतलं तर माया पळून जाते. मग मुक्त व्हायला दुसरं काय राहतं? मायेमध्ये तर अडकलो ना आपण, आणि ती पळून गेली की झालो मोकळे आपण. जयाने घातले मुक्तीची गवांदी, मुक्त होण्याचा मार्ग दाखवला.
त्यांच्या साहित्यातून दाखवला, हरिपाठ केला. नाथ महाराज म्हणतात, जगतारावया हरिपाठ केला. जग तारण्यासाठी हवं. रस हा भरिला संजीवनी माऊली माऊली, दयेचे सागर केले उपकार जगावर. नुसतं माऊली माऊली म्हटलं, हरिपाठ म्हटलं तर जगात तरुण जाऊ शकतो असं ज्ञानोबारायच्या बाबतीमध्ये नाथ महाराज म्हणतात. एवढी मोठी ताकद ज्ञानोबारायांच्या साहित्यामध्ये आहे. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवाचे. आणि वैष्णव मिळवले, प्रचंड वैष्णव. वैष्णव म्हणजे कोण? नरसिंह मेहताचा अभंग आहे बघा, गीत आहे. वैष्णव जन तो तेने कही, जो पीड पराई जाने रे. त्याला वैष्णव म्हणायचं, ज्याला आपला प्रकार नाही, सगळे सारखे वाटतात, सगळ्याशी प्रेमाने वागतो, त्याचं नाव वैष्णव. आणि असे वैष्णव मिळवले, तुम्ही आमच्या सहित वैष्णव मिळवले ज्ञानोबारे. हे म्हणतात, तुकोबाराय म्हणतात, प्रचंड मिळवले, प्रचंड मिळवले. कोण कोण मिळवले? 2-3 उदाहरणं बघू आपण. अहो माणसं तर मिळवलीच मिळवली, साक्षात देव मिळवले. निवृत्तीनाथ कोण आहेत? सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. कुणासोबत आहेत निवृत्तीनाथ? ज्ञानोबारायांसोबत आहेत. म्हणजे वैष्णव कोण? साक्षात महादेव वैष्णव मिळवला. ब्रह्मा सोपान तो झाला. रात्रंदिवस दादा 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 म्हणून पळतायत, म्हणजे ब्रह्मदेव वैष्णव मिळवला. आदिशक्ती मुक्ताबाई जनाबाई म्हणते, आणि ती मुक्ताबाई सुद्धा सोबत पळते. एवढे वैष्णव मिळवले. एक उदाहरण सांगतो मी तुम्हाला. नामदेव महाराजासोबत जेव्हा भारत भ्रमण करून परत आले, त्या पांडुरंगाने विचारलं, अरे नामा, माझा ज्ञाना कसा वाटला सांग ना. माझ्या ज्ञानाला कोण कोण भेटलं, ज्ञानाने काय 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 मला सांग. देवा खरं सांगू का? काय सांगू देवा, ज्ञानोबाची ख्याती वेदमहिषा मुखी वदविले. कोठवरी वानू याची स्वरूप स्थिती, चालविले भिंती मृत्तिकेची. काय सांगू देवा तुला? अरे आम्हाला गाऊन सांग, नीट सांग. सांगतो, ऐक म्हणे. कोण वैष्णव मिळाले बघा ह्या अभंगामध्ये. नामदेव महाराज सांगतात, काशीला आले माऊली. ज्ञानदेव आले काशी, विश्वेश्वर आडवे ती त्याशी. नामदेव महाराजाचा अभंग आहे. काशीला ज्ञानोबाराय आले, साक्षात काशी विश्वेश्वर गावाच्या बाहेर आले. सोयरिकेला लग्नाला आपल्याकडे पाहुणे आल्यानंतर आपण जातो ना रिसीव करायला, गावाच्या बाहेर स्वीकारायला. अगदी काशीचे ज्ञानदेव आले काशी, विश्वेश्वर आडवे ते त्याशी. रामनगरा वेशीपाशी भेटी झाली उभयतासी, परस्परे आलिंगन नामावंदी उभय चरण. एकमेकाला आलिंगन दिलं. पांडुरंगा मला राहवलंच नाही, ज्ञानोबाराय वयानं लहान हे पण मी बघितलं नाही. दोघांचे पाय धरले. परस्परे आलिंगन नामावंदी उभय चरण. उभयतांचे मी पायचरण वंदन केले. कळलं? पुढे उभे वेशीपाशी. मग माऊली वेशीपाशी उभे होते. त्याशी लोटांगण काशी. साक्षात काशीनं स्त्रीचं रूप घेतलं, ज्ञानोबाराला दंडवत घातला. कोण कोण वैष्णव मिळवले? काशी विश्वेश्वर वैष्णव मिळवले, काशी विश्वेश्वर वैष्णव मिळवली. स्वर्गीय देवा झाल्या भेटी, भोवती पताकांच्या दाटी. 33 कोटी लोकांनी देवाने पाहिलं, पटकन खाली उतरले, ज्ञानोबाराला गराडा घातला. भोवती पताकांच्या दाटी. नामदेव महाराज सांगतात की कोण कोण वैष्णव मिळवले. आता काय झालं देवा, आता ज्ञानोबाराला बाहेर काढणं फार अवघड होतं, म्हणून मी तुझा धावा केला, पण तू आला नाहीस. ज्ञानदेव नामा म्हणे विठ्ठल बोला, ज्ञानदेवासी म्हणे पुढे चला. चला बाहेर, पण तू पण आला नाहीस. मग आता कसं काढायला ज्ञानोबाराला बाहेर? 33 कोटी देवातून वैष्णवातून कसं बाहेर काढायचं? ज्ञानदेवाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ. साक्षात विश्वनाथाने हात धरला ज्ञानोबारायांचा. आयसे चालत बोलत दोघे आले गंगेयात. आता ज्ञानोबारायाने काशी विश्वेश्वर कुठे आले? गंगेमध्ये आले. माऊलीने असा पाय टाकला गंगेमध्ये. ज्ञानदेवाचे पायी मिठी घाली गंगाबाई. गंगा वैष्णव झाली, माऊलीचे पाय पटकन धरले. नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वा ठाई. अगं सोड गंगे पाय. ज्ञानोबाराने तशी जागा आहे का कुठे? एवढे वैष्णव मिळवले, एवढे मिळविले मांदी वैष्णवांची. कोण शिल्लक राहिलं? तुम्ही आम्ही. तुम्ही माऊलीचे फक्त वैष्णव आहोत का आपण? बघा तुम्हाला आहेत का नाही सांगतो बरं का. महाराज म्हणतील त्यांच्या पाठीमागं आपण म्हणू, मी फक्त सांगतो तुम्हाला. बघा आपण पंढरपूरला भेटायला जातो. कुणाला भेटायला जातो? विठ्ठल रुक्माईला. आणि काय म्हणतो माऊली रस्त्यानं जाताळा? तुकार म्हणा माऊली हात ज्ञानदेव तुकाराम, 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 ज्ञानदेव तुकाराम,
कोण वैष्णव झाले? सगळे आम्ही सगळे. कधीपासून? 750 वर्षापासून. लाखो कोट्यावधी झाले. तुकाराम महाराज वैष्णव झाले म्हणजे तुकाराम महाराजांची सगळी संत मंडळी शिष्य मंडळी वैष्णव झाली. नाथ महाराजांचे शिष्य सगळे वैष्णव झाले. कारण ते आले म्हणजे सगळे आलेच ना पाठीमागं. नामदेव महाराज आले म्हणजे आलेच सगळे. एवढे वैष्णव मिळाले म्हणून तुकोबारा काय म्हणाले? जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळवली मांदी वैष्णवांची. एवढी ताकद ज्ञानोबारायांच्या शब्दामध्ये आहे. आणि म्हणून सगळे लोक संत मंडळी म्हणतात ज्ञानोबाराला आई, बाई, माऊली, याच्याशिवाय भाषा नाही. आपणाला बी कळावं ज्ञानोबाराय म्हणून सांगितलं बरं का. ज्ञानेश्वरी आमच्या घरामध्ये असते, हरिपाठ असतो. आता हरिपाठ बऱ्यापैकी पाठ असतो लोकाला, पण एक ओवी पाठ नसते. कीर्तनाचं आपण किती प्रमाण द्या ओवीचे, अजिबात प्रमाण येत नाही ओवीचं. काय येत नाही, वाचतच नाही आपण, लक्ष देत नाही त्याला. अंतकरणातून वाचा, अंतकरणातून. संभाजीनगरला 1-1.5 महिन्याखाली माझं प्रवचन झालं. ज्ञानोबारायांचं पूर्ण जीवनचरित्र सांगितलं. संपल्यानंतर एक 70 वर्षाची, जवळपास 70 वर्षाची एक म्हातारी आहे. ती आली ते म्हणे, माऊली मग आपल्याला काहीच वाचता येत नाही, काहीच एक शब्द पण कळत नाही, पण मी 2 पारायण केले ज्ञानेश्वरीचे. म्हणलं तुम्हाला शब्द वाचता येत नाही, 2 पारायण कसे केले? ते म्हणे काय, मी असं पारावर बसले होते आणि पोरं खेळत होते, 3-4 पोरं खेळत होते. मी डोळे बंद करून हरिपाठ मनातल्या मनात म्हणत होते. आणि माझा हात असा झाला आणि कोणीतरी ज्ञानेश्वरी ठेवली. आता कोणी का ठेवणार, पण तिचा भाव असा झाला की माऊलीनीच दिली. ठीक आहे, ते भावाला आपण काही म्हणू शकते, भावच आहे ज्याचा त्याचा. ते ज्ञानेश्वरी मला मिळाले आणि तेव्हापासून मी पारायण करू लागले. पण आई तुम्ही तर म्हणता मला वाचता येत नाही, लिहिता येत नाही. नाही, मी असतं फक्त नुसतं बोट फिरवते वरून, प्रत्येक शब्दाला अक्षरला माऊली 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 माऊली. 18 अध्याय माऊली माऊली. 2 महिन्यामध्ये 2 पारायण नुसतं माऊली म्हणून बोट फिरवलं, नुसतं माऊली म्हणून. ओम नमोजी अध्याय ओम माहीत नाही, नमो माहीत नाही, हे असं वनिता आपली ते माहीत नाही, धर्मक्षेत्र कुरुक्षेत्र ते माहीत नाही. फक्त शब्द दिसते ना, अक्षर दिसते ना, माऊली 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 हा भाव आहे. ज्याचा भाव शुद्ध झाला दुरी नाही, पै भक्ती एकी मी जाणे, ते तर साने थोरन म्हणे, आम्ही भावाचे पाहुणे भलते. अरे अर्जुना, मला भावाशिवाय प्रेमाशिवाय मला काही लागत नाही रे. लक्ष्मी माझ्या पायाजवळ आहे, कुबेर माझा भांडारपला आहे, 33 कोटी देव माझ्याकडे, मला काय फरक पडतो? मी एका ठिकाणी वाचलं होतं, जेव्हा ज्ञानोबाराय संजीवन समाधीमध्ये बसले होते, त्या संजीवन समाधीला नमस्कार करण्यासाठी, माऊलीला नमस्कार करण्यासाठी अनेक देव आले. असं सांगता की तुमच्या जिल्ह्यामध्ये देवराई नाव आहे कुठे, देवराई गावाचं नाव. तिथपर्यंत देवांची रांग लागली होती, 33 कोटी देवांची रांग तिथपर्यंत लागली होती. आणि तिथून ज्ञानोबारायला नमस्कार करण्यासाठी आले होते. तेव्हापासून त्या गावाचं नाव काय, देवराई. देव म्हणजे देव थांबले, राई म्हणजे रांग, असं वाचलं मी. लक्षात आलं का? ही ताकद आहे ज्ञानोबारायांची. जयाने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी वैष्णवांची. आम्ही खेडेगावाने जायचो. ताकद काय ज्ञानोबारायांच्या वयामध्ये बघा, संतांच्या शब्दामध्ये ताकद काय. खेडेगावाने जायचं, कुठल्या तरी योजना सांगायच्या लोकांना, किंवा ही असं शेताच्या रस्त्याची योजना आल्या, पाण्याची योजना आल्या, शेततळ्याची योजना आल्या वगैरे वगैरे सांगायचो. माझ्यापेक्षा वरिष्ठ अधिकारी सोबत असायचे. आणि मला माझं व्याख्यान होऊन मी खाली बसलो भाषण होऊन की मला विचारायचे अधिकारी, अरे कुमार साहब आप क्या बोलते हो यार, लोग बहुत टाल्या बजाते. म्हणलं ज्ञानेश्वरी की ओवी बताता हूँ, तुकाराम महाराज का अभंग बताता हूँ, समर्पक अभंग की ज्ञानोबारायांनी सांगितलं, असं सांगितलं, माऊलीने असं सांगितलं. कारण आमचा सगळा संप्रदाय वारकरी संप्रदाय चौकडे भरलेला आहे. आणि माऊलींची ओवी ऐकली, ज्ञानोबारायांचा अभंग ऐकला, तुकोबारायांचा अभंग ऐकला, 100 टाळ्या वाजवणार. ते काही ते पाठ करू शकत नव्हते, आम्हीच करू शकत होतो. लक्षात आलं का? म्हणून आपल्या लेकरांना ज्ञानेश्वरी वाचायला शिकवा, हरिपाठ वाचायला शिकवा, अभंग गाथा गीता काय शिकवायचे, पण शिकवा त्यांना. रामकृष्ण हरी कळू द्या लेकरांना. नाहीच, करूच देत नाही आपण. कारण सगळ्यात मोठी संपत्ती ही आहे आणि याच्यामुळे बळ येतं. पाठ करिता व्याजे पांडित्य ती वेसजे, ते अमृता ते नेनजे फावले या. ज्ञानेश्वरी पाठ केली, ज्ञानोबाराय स्वतः म्हणतात, आणि त्याला पांडित्य आलं नाही असं होणारच नाही. कारण काम क्रोध लोभ भय रोग चिंता त्याच्याकडे राहणारच नाही, त्याला भ्यायचं कारणच नाही. आनंदाने जगेल ना. अहो डोक्यावरचं ओझं दिसतं, त्याला कोणी हात लावू शकतो, उतरवू शकतो, पण मनावरचं ओझं दिसतही नाही, त्याला कोणी हाती लावू शकत नाही. त्याचं नाव आहे ताण. हा ताण परिस्थितीमुळे कमी येतो, मनस्थितीमुळे जास्त येत असतो. आणि मनस्थिती कुठं सुधारते? मन चंगा तो कटौती में गंगा, मन नाही चांगा तर काय करील काशी गंगा, मन करा रे प्रसन्न. आणि कुठं होतं हे? सप्त्यामध्येच होतं. कीर्तन प्रवचनाच्या ठिकाणी होतं, गाथेच्या ठिकाणी होतं, अभंगाच्या ठिकाणी, कथेच्या ठिकाणी होत असतं. तू म्हणे हे मीच करी माझी भजने प्रेम धने, सर्वत्र नमस्कारी मजे का. ते ज्ञानोबारायांनी सांगितलं, तुझ्या मनाला माझ्याशी आणून टाक, माझ्याशी एकरूप कर, माझ्या साहित्याशी एकरूप कर, तुला ताण यायचं कारणच नाही, मी बघेन ना बाकी सगळं. जयाने घातले मुक्तीची गवांदी, मिळविले मांदी वैष्णवाची. एवढी मोठी ताकद संत साहित्यामध्ये आहे. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला की इकडं वळत जा. 5 मिनटं 2 मिनटं 1 मिनटं जेवढं जमल तेवढं करा, जेवढं जमल तेवढं करा. कोणत्या पद्धतीनं करा. बिना स्नानाचं जरी करायची एखाद्या दिवशी वेळ आली तर बिना स्नानाचं वाचा, त्याला काही उलटं सुलटं लागत नाही. मी माझ्या मनचं सांगत नाही बरं का, त्यांनी सांगितलंय स्वतः. नाम जप यज्ञो जो परम, बाधू न सके स्नानादि कर्म, पावन धर्म नाम प्रब्रह्म वेदार्थ. अरे बिना स्नानाचं केलं तरी चालतं. कर्माबाईची खिचडी बिना स्नानाची जाते ना.
एखाद्या वेळेस प्रसंगच तसा आहे, त्याला काय करणार आपण? पण मी स्नानच केलं कसं वाचू असं म्हणण्याचं कारण नाही, त्याला प्रमाण आहेत तसे, त्या पद्धतीने करावं, जाणून बुजून नाही. पण अडचणच असेल तर तसं पण करता येऊ शकतं. जयाने घातले मुक्तीचे गवांदे, मिळविले मांदे वैष्णवाचे. आता तुकोबाराय म्हणतात की ज्ञानोबारायाकडे गेल्यानंतर सुखाला कमीच नाही. तुका म्हणे तेथे तुका म्हणे तेथे सुख काय उणे. तुका म्हणे तेथे तुका म्हणे तेथे तुका म्हणे तेथे सुख काय उणे. तुका म्हणे तेथे समाधान चित्ताचिया राहे समाधान चित्ताचिया. करील ते काय करील ते काय कहे महाराज करील ते काय. राहे समाधान चित्ताचिया राहे समाधान चित्ताचिया. करील ते काय करील ते काय करील ते काय. परी पाहे बीज शुद्धांगी परी पाहे बीज परी पाहे बीज परी पाहे बीज शुद्धांगी परी पाहे बीज शुद्धांगी. पाहे बीज परी पाये बीज चित्ताचे जगद्गुरु तुकोबाराय म्हणाले की ज्ञानोबारायाकडे गेल्यानंतर मन आणि समाधान चित्त राहील. तुला काहीही सुखाला कमी पडणार नाही, काही सुखाला कमी पडणार नाही.
पण मन आणि कसं असलं पाहिजे, समाधान राहिले. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधान चित्ताच्या. चित्ताला समाधान ठेवा. प्रयत्न करूनही ज्या गोष्टीमध्ये बदल होत नाही त्याला स्वीकारायचं म्हणजे समाधान राहतं माणसाला. प्रयत्न करूनही, समजा आपल्या लेकराला 60% मार्क पडले समजा, आणि शेजारच्या लेकराला 80% मार्क पडले. तुम्ही कितीही जर नाव ठेवलं की त्याच्या बापानं कॉपी दिली असेल, माईनं कॉपी दिली असेल, लगा लावला असेल, तरी 80चे 79% होणार आहेत का? नाही होणार. तुमच्या लेकराची किती बाजू घेतली, रात्रंदिवस अभ्यास केला आणि मी शिकवलं आणि मी अभ्यास घेतला आणि पेपर एवढा सोपा गेला आणि मार्क कमी पडले, तर 60%चे 61% होणार आहेत का? नाही. म्हणजे प्रयत्न करूनही बदल होत नाही, त्याला बेशक स्वीकारायचं. लग्न झाल्यानंतर चुका निघतात ना, एकमेकाचं ऐकत नाही ना, आता लग्न बदलता येणार आहे का? नाही ना, त्याला स्वीकारायचं. ठेविले अनंते तैसीची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. प्रयत्न करायचा आणि प्रयत्न करून जर बदल होऊ शकत नसेल, कुणीही त्याच्यात बदल करू शकत नसेल, तर त्याला स्वीकारायचं. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधान चित्ता. विठाला विठाला कुठे हो तेथे म्हणजे कुठे? ज्ञानोबराय पैठणला आले होते. पैठणला का? आळंदीत राहिलेत ज्ञानोबाराय म्हणून आळंदीमध्ये का? संजीवन समाधीमध्ये आळंदीत आहेत, बरोबर आहे. ब्राह्मणीला ज्ञानोबारायांनी अमृतानुभव बोलला, ब्राह्मणीला का? पुणतांब्याला रेडा बोलला, माऊली तिथे गेले होते. त्याच्यानंतर नेवाशाला ज्ञानेश्वर लिहिली. याच ठिकाणी का सुख आहे का? अहो त्या ठिकाणी तर आहेच आहे, पण ज्या ज्या ठिकाणी ज्ञानोबारायांचे ज्ञानेश्वरी, हरिपाठ, अभंग, अमृतानुभव, चांगदेव 65 त्यासाठी त्या ठिकाणी सुद्धा सुख आहे. कुठे हो ज्ञानेश्वरी तुमची? घरी आहे. तुमचा हरिपाठ कुठे माऊली? घरी आहे. तुम्हाला हरिपाठ येत नाही का? येतो ना, मग तुमच्यासोबतच आहे ना. तुम्हाला हरिपाठ येतो ना, माऊलीच्या एखादी ओवी येते ना, अभंग येतो ना एखादा, म्हणजे तुझ्याजवळच आहे ना सुख. मग घरात जाऊन बघायची काय गरज आहे? कारण एक अक्षर असेल तरी सुख आहे. तुका म्हणे तेथे तुझं आहे तुझं पाशी, 100% तुझ्या. कारण ज्ञानोबाराचा हरिपाठ येतो, ओवी येते, ज्ञानोबारांचं नाव पाठ आहे, टाळ्या वाजवतो आपण, म्हणजे आमच्या जवळच आहे तुझं आहे तुझं पाशी. तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधान चित्ताचे. बघ भगवंता तुझे अनंत उपकार आहेत, आणि खरंच उपकार आहेत बरं का देवाचे, अनंत उपकार आहेत. ज्ञानोबारायांचे, तुकोबारायांचे आमच्यावर उपकार आहेत. आम्हाला संप्रदाय कळतो, कीर्तन प्रवचन सप्ते करतो, आम्हाला टाळ्या वाजवतात, म्हणता येतो, गुणगान करता येतं. फार अवघड झालं तर देवावर वजं टाकून देता येतं. ज्याच्यात बदल करूच शकत नाही आपण, भगवंता तू बघून घे बाबा, एवढं तर आपण म्हणू शकतो. कारण माणसं जिथं करू शकत नाही तिथं देवाकडे आपण हात घालतो. ही सगळी त्यांची कृपा आहे. आता काय होतं, लेकरं आपल्या शाळेत जात नाहीत. लेकरांचं सुख कुठे हो? शाळेत आहे. जर चांगला अभ्यास केला तर मोठे होतील, सगळं कुटुंब सुखी होईल. लेकरं शाळेत जात नाही, आपण समजावून सांगतो, बाळा जा, शिकावं लागतं, मग नोकरी लागते, फलानं होतं, ऐकतच नाहीत. मग माय काय करते, चल मग मी येते तुझ्यासोबत शाळेला, बरोबर आहे, आणि त्याचा हात धरून शाळेत घेऊन जाते सुखासाठी, बरोबर आहे. आता तुकोबारायांनी सांगितलं, अरे माऊलीकडे सुख आहे, माऊलीकडे सुख आहे, आम्ही जातच नाही माऊलीकडं. मग तुकोबार काय म्हणाले, चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर, चला मी येतो सोबत तुमच्या. आई म्हणते ना लेकरला, चल शाळेत मी येते. तुकोबाराय म्हणाले, चला मी येतो, चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर, डोळा पाव होतील संताच्या भेटी, सांगू संसाराच्या गोष्टी. संसाराच्या नाही, कशाच्या? मग सुखाच्या. महाराज म्हणतात सुखाच्या गोष्टी. जर सुखाच्या गोष्टी सांगायच्या आहेत ना, मग आळंदीत जाऊन म्हणायचं, पोरीचं लगीन झालं नाही अजून, तुझ्या पोराला नोकरी नाही लागली, नातवंड नाही झालं मग अजून, आळंदीत जाऊन. महाराज म्हणतात ना सुखाच्या सांग म्हणून. हे सुखाच्या नाही, संसार हा सुखाचा प्रकारच होऊ शकत नाही. जे लोकीचा चंद्रछय रोगी, जे उदय हो असता लागी, दुःख लेऊन ये सुखाची अंगी, सळी जगाते. ज्ञानोबाराय म्हणतात सुख असेल संसारामध्ये, असणारच नाही. पण इथं कुठं सुख आहे? जर भगवंताच्या चरणी गेलो तर, संताकडे गेलो तर आहे. म्हणून संसारातल्या गोष्टी नाही सांगायच्या. काय सांगायचं मग आळंदीत गेल्यानंतर? काय माऊलींची कृपा आहे बाबा, 2 वर्षांतर आळंदीला यायला मिळालं. तेव्हा बारीकीनं बघितलं होतं, गर्दी होती, दर्शन बरोबर झालं नव्हतं. आता किती छान आहे. महाराजांनी पिंपळाला भेट द्यायला सांगितली, पिंपळ बघायचं, आजान वर्ष बघायचं आहे, नाथ महाराजाला भेटायचं आहे, हैबती बाबाला भेटायचं आहे, प्रदक्षिणा घालायचे, 11 हनुमान आहेत, इंद्राणी आहे, भागीरथी आहे, मणिकर्णिका आहे. हा आनंद घ्यायचा तिथे. गेला इकडे दर्शन घेतलं का, इकडे घे, ते महाराज तिथं बसतात, हे माऊली इकडे आलेत. या गोष्टी सांगायच्या आहे. सांगू सुखाची गोष्टी, तुका म्हणे तेथे सुखा काय उणे, राहे समाधान चित्ताच्या. का बरं सुख शब्द वापरला माऊलींच्या बाबतीमध्ये? आंब्याच्या बागेमध्ये आपण गेलो, आंब्याच्या बागेमध्ये, तुमच्याकडे बागा खूप आहेत, आंब्याच्या बागेत गेलो, लिंब आहे का म्हणून विचारायचं नाही त्या शेतकऱ्याला. अरे बाग कशाची आहे? सर्व सुखाची लहरी ज्ञानाबाई अलंकापुरी. बाग कशाची आहे? सगळ्या सुखाच्या लहरी आहेत. सुखच तिथं मागायचं ज्ञानोबाराला. का बरं? कारण ते सुद्धा सुखाची मूर्ती आहेत. साक्षात पांडुरंगाने सांगितलं, परियेसे ज्ञानराजा बोले जगजीवन, तू तव सर्वज्ञ सुखमूर्ती. नामदेव महाराजाचा अभंग आहे. हे ज्ञानोबा, तू सुखाची मूर्ती आहेस, तू सुखाची मूर्ती आहेस.
साक्षात भगवंताला सुद्धा ताण पडला होता एकदा, असं रुसून बसले पांडुरंग, मान टाकून देऊन असा पांडुरंग वाकडं होऊन राहिला. नामदेव महाराजांनी विचारलं, देवा काय झालं तुला? अरे देवा, नामा म्हणे इतका कंटाळलो म्हणे, आता काय करू, सगळं जग माझ्या पाया पडायला येतं, पण आता मी कुणाकडे जाऊ म्हणे, सुखासाठी समाधानासाठी कुणाकडे जाऊ? नामदेव महाराज म्हणाले, तुला कोणी सांगितलं की जगात सगळ्यात तूच मोठा आहेस म्हणून? मग काय म्हणाले नामदेव महाराज, चला कुठे? नामा म्हणे देवा चला तया ठाया, विश्रांती घ्या वया कल्प. कुठे कुठे? आळंदी. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव. म्हणजे पांडुरंगाला सुद्धा तिथे यावं लागलं. आपण किती भाग्यशाली आहेत बघा बरं. लक्षात आलं का? तुका म्हणे तेथे सुखा काय होणे, राहे समाधान चित्ताजा. का बरं सुखाची मूर्ती आहे ज्ञानोबा आहे? अहो ज्ञानोबा इतका छळ झालाच नाही. कोरांना भिक्षा फाडला, मायबापाला देहांत प्रायश्चित दिलं, पिठामध्ये माती टाकली, खाप्पर फोडलं मांड्या भाजण्यासाठी आणलेलं, झोपडी जाळून टाकली, तरी ज्ञानोबा काय म्हणाले, जो जे वांछेल तो ते किंबहुना सर्व सुखी. बरोबर आहे ना? सगळे 18 अध्याय लिखाण केल्यानंतर किंबहुना सर्व सुखी म्हणजे झोळ्या फाडणारे सुद्धा सुखी, भांडण करणारे, वाकडं करणारे, आग लावून देणारे सुद्धा सुखी. किंबहुना सर्व सुखी. आपण काय म्हणतो, नाही कुणाला द्यायचं पण त्याला द्यायचं नाही, मला तुला घाल कुत्र्याला पण त्याला द्यायचं नाही. पण ज्ञानोबा असं नाही म्हणाले. काय म्हणाले, जो जे वांछेल तो ते लाहो, येत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया. तुका म्हणे तेथे सुखा काय होणे. म्हणजे दुसऱ्याला सुख देण्याची जेव्हा परवानगी निवृत्तीनाथांनी दिली, तेव्हा ज्ञानोबराय सुखी झाले, दुसऱ्याला सुख देण्याची परवानगी दिल्यानंतर. लक्षात आलं का? म्हणून तुकाराम महाराज म्हणे, तुका म्हणे तेथे सुखा काय होणे, राहे समाधान चित्ताच्या. ठीक आहे, आता मला तुम्हाला हे सांगायचं की सुख तुमच्या आमच्याजवळ सुद्धा आहे. वैष्णव तुम्ही आम्ही सुद्धा आहोत बरं का. प्रत्येकाची बायको बहीण आई वैष्णवच आहे. हे माझं वैष्णव म्हणजे संत. संत कसं हो? एक उदाहरण बघा. आमच्याजवळ सुख आहे बरं का, आम्हाला दिसेना झालं आहे. कोणतं तुमच्यापैकी बरेच नोकरी करणारे असतील, किंवा कुठं भांडण होतं बाहेर, किरकिरी होते कोणाशी तरी, ऑफिसमध्ये नोटीस येते नोकरीमध्ये, आपण घरी येतो तन 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 करतो. माझंच उदाहरण सांगतो. सुरुवातीला डेप्टी कलेक्टर असताना आम्हाला एक नोटीस आली एकदा. मी तन तन केली, हे असं वागायचं, एवढं चांगलं वागून असं असतं का, तसं असतं का. घरात आलं पण किरकिरी सुरू केली. माझ्या बायकोनं मला विचारलं, काय झालं साहेब, का बरं तन करते असं, तुला काय कळतं का बस. हो म्हणून मला कळणारच नाही ना, तुम्ही सांगितलं तर कळेल ना. मग मी तिला सांगितलं असं झालं म्हणून. ती काय म्हणाली, खरं सांगू का साहेब तुम्हाला, माझ्या मनातलं सांगते, आपण कुणाचं वाईट केलं नाही ना, कुणाला पण छळत नाही ना, कुणाचं नुकसान करत नाही ना, चुकीचं काम करत नाही ना. ज्ञानोबा आपलं काही चुकीचं होऊ देणार नाही, आपल्याला काही संकट येतं. माझं मन सांगतं 100% आपण ह्याच्यातून सुटून जाऊ, उत्तर देऊन टाका, काही होणार नाही, माझं मन सांगतं. कोण म्हणतं? बायको. ज्ञानोबारायांनी काय सांगितलं, तुकोबारायांनी काय सांगितलं, नामदेव महाराजांनी काय सांगितलं, जर चांगलं वागलास तर तुला काहीच होणार नाही, आम्ही सांभाळू तुला, चिंता करू नको, व्यर्थ वेळ घालू नको. बरोबर आहे? न करावे ते करी असं म्हणे. कशातून सांगितलं यांनी हे संतांनी? ह्या ओयातून सांगितलं, अभंगातून सांगितलं, श्लोकातून सांगितलं. बायकोनं कशातून सांगितलं? मराठी भाषेतून सांगितलं. तेच सांगितलं ना. मग वैष्णव नाही का? हां, सगळे वैष्णव फक्त मराठी भाषेतून समजावून सांगितलं, त्यांनी ओव्यातून सांगितलं, अभंगातून. म्हणून वैष्णवाची मांदी तुम्ही आम्ही सगळे सुखी आहोत, सगळे चांगले आहोत, फक्त एकमेकाला समजून घ्या. तुका म्हणे तेथे सुखा काय होणे, राहे समाधान चित्ताच्या. समाधान का? किमान दिवसातून एकदा रात्री तरी सगळं कुटुंब एकत्र बसून जेवत जा. हरिपाठ म्हणा, हनुमान चालीसा म्हणा, चटणी भाकरी जे त्या आनंदाने एकत्र जेवा. एक 8 वाजता जेवतं, एक 10 वाजता जेवतं. कुणाला उरतं, कुणाला उरत नाही, कुणाला पुरतं, कुणाला पुरत नाही. ज्याच्या त्याच्या मर्जीनं करतो, नका करू. 5-6 जण लोक कुटुंबातले असतो ना, एकत्र बसून शांत चित्ताने हनुमंतरायाचं नाव घ्या, भगवंताचं नाव घ्या, अभंग म्हणा, काय म्हणायचं म्हणा, चटणी भाकरी सुखाने खा, नाव न ठेवका. तुम्हाला सुख शोधावंच लागणार नाही. 50% घरातले भांडणं कमी होतील. 50% सगळे विषय असेच बरं का. काही सोबत न्यायचं नाही. बेशक माघार घ्या. माघार घेणं म्हणजे हार नसते, त्या परिस्थितीवर मिळवलेला तो विजय असतो. कृष्ण परमात्मा भिवून पळून गेला म्हणतो आपण कालेवनाला, त्यांचं नाव रणछोड दास. जरासंधाला भिवून पळून गेला, रणछोड दास नाव ठेवलं, भित्रा म्हणून नाव ठेवलं. कृष्णाचं काय शौर्य कमी झालं का? लोक म्हणतील तुला माघार घेत रो भित्रा म्हणून दे, त्यांना काय म्हणायचं ते. अहो त्यांच्या घरात आपल्यापेक्षा बेकार परिस्थिती असते. ती काय सांगतात बाहेरून आपल्याला. कोण कोणाच्या ह्या जगामध्ये त्याला काय वाटलं असं, त्याच्यासमोर माझी इज्जत गेली आणि बेइज्जत. कोणी सांगितलं मानन अपमान आहे म्हणून? गेले मान अपमान पळवणी आहे की नाही सांगा बरं. कशाचा मानन अपमान आलाय? आहे दिलं टाकून मुक्त व्हायचं. काही ताणून घ्यायचं नाही की मोठेपणासाठी सुद्धा भांडण तंटे करू नका, कारण ही ओझी घेऊन घरला यावी लागतात. आणि ज्या माणसाच्या मनावर ओझी चढतात त्याला रोग आपोआप व्हायला सुरुवात होतात. हार्टचा रोग होतो, अजून कसे ब्लॉकेज वाढतात, काहीतरी वाढतात. ताणच घ्यायचं नाही, मस्त हसायचं, खेळायचा, टाळ्या वाजवायच्या. रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हाताने जाणार. नागवेची येई नागवेची जाई, सुखे उत्तराये झालो पायी. सेना महाराजांनी सांगितलं, रिकाम्या हाताने आलो, रिकाम्या हाताने जाणार आहोत. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. 100% जाणार. आनंदाने राहायचं. चटणी भाकरी सप्त्यामध्ये आलं,
तुम्हाला फार कंटाळा आला असं म्हणायचं घडीकडे बघून, बाबा आता तर 1 तास झाला आहे, काय मग लय उशीर झाला, महाराज किती वेळ घेणार की? तुम्ही किती ताणून घेतलात तर 2 तासाच्या अगोदर कीर्तन संपणार आहे का? मग काय अर्थ ताणून घेण्या? त्याच्यावर टाळ्या वाजवायच्या, विठ्ठल विठ्ठल म्हणायचं, हाता हलवायचं, झालं 2 तास कोण जातात. रेल्वे स्टेशनवर जायचं, 5 मिनटं गाडी लेट राहते, इकडून तिकडं असं ताणत फिरतात लोक, फोन करतात, काय सांगू तुला 15 मिनटं गाडी लेट आहे. आता तुझी बायको काय गाडी वेळेवर आणून देणार आहे का? त्याला फोन करू सांगतात, ह्याला सांग त्याला सांग. काय सांगा की ती जरी ताण घेतलास तर 9:15ला गाडी जर येणार असेल 9:15लाच येणार नाही. त्याच्यापेक्षा शांत बस, रामकृष्ण हरी मत येणाऱ्या जरा माणसाकडे बघ, कोण कसं वागतात बघ, 4 गोष्टी तुला अनुभव येतील. सोडीतच नव्हतं ताणून घेत राहतो आपण. नका करू. तुका म्हणे तेथे सुखा राहे समाधान चित्ताच्या. आता ते 5-7 चेहरे खुलले बरं का, मी बघितलं. विठोबा रखुमाई बुका आणि माळ घेतल्याने गैरसमज वाटू देऊ नका, कारण तुकोबाराने सांगितलंय, बुका लावणे भाळा माळ घालो नये गळा. तुका म्हणे द्रव्य घेते देते तेही नरका जाते. तुकोबाराने सांगितलं, म्हणून माळ बुका घेतल्याने गैरसमज होऊ देऊ नका. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी ऐसे बळ रेडा बोले. ज्यांच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे, अंगामध्ये रेडा बोलण्याचं बळ आहे, अशा ज्ञानोबरायांचा अभंग आहे. तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा सोनेरी शब्द मुखातून पडत. पिंपळच आहोत, सोन्याचा पिंपळ आहोत. चांगलं मामा काका दादा म्हणायचं, टिंगलटावळी काढायचे, बुटकान काळान कान फलानीन कान बिस्ते नका. विनाकारण मुखातून चुकीचे शब्द घालू नका. 100% त्याचे भोग भोगावे लागतात, म्हणून चुकीचं करू नका. मृत्यूसमयी माणसाला रामसुद्धा म्हणतात वळून वळून असं करतं. चालते आपलं तोंड तर चांगलं चालावं, चुगल्या चाड्या भांडणं लावून देण्यासाठी करू नका. सोनेरी शब्द वापरा. जयाचे द्वारी सोन्याचा पिंपळ. प्रत्येकामध्ये आपल्याकडे बळ आहे, कोपरं काढण्यासाठी, ढकलण्यासाठी, बांध फोडण्यासाठी, डोके फोडण्यासाठी, लावालाव्या करण्यासाठी नाही, तर भक्ती करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी. रामकृष्ण हरिमान आनंदाने करा, कारण सगळ्या संतांचे प्रमाण आहेत. मी माझ्या मनचं सांगत नाही, त्यांनी सांगितलेल्या प्रमाणाच्या आधारावर सांगतो की मनुष्य देहातच आम्ही चांगल्या प्रकारची सुटका करून घेऊ शकतो. सर्वनाचे मिसे बैसावे येऊने साम्राज्य भुवने नांदत 56 भाषेचा केला असे गौरव भवार नवी नाव उभारले. आपल्या भवसागूर तारून ज्याचे नार ज्ञानेश्वरीमध्ये आहेत, संतांनी सांगितलं की आथेमध्ये आहे, ते करावं आपण. जय करील ते काय नोहे महाराज परिपा हे बीज शुद्धांगी. आपल्यातलं जर शुद्धत्व असेल तर ज्ञानेश्वर कन्या गुलाबरावजी महाराजांना सांगितल्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारांना सांगितल्यामुळे माऊलीची कृपा आपल्यावर होते. कुठल्याही प्रकारच्या अडीअडचणी येत नाहीत. आपल्याकडे सुद्धा करण्याची ताकद आहे. करील ते काय चुकीचं करू नका, कारण त्याचे भोग भोगावे लागतात. कोणाचेही नुकसान करण्यासाठी मनुष्य देह नव्हे. काहीही सोबत जात नाही. माघार घेणं म्हणजे हार नसते. बाबा तू मोठा म्हणायचा, तू चांगला म्हणायचा, माघार घ्यायचे, शांत व्हायचं. जयाने घातली मुक्तीचे गवांदे मिळविले मानदे वैष्णवांचे. आणि मुक्त होण्याचा मार्ग ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या गीतेच्या माध्यमातून दिलेला आहे. त्या मार्गाने आपण चलावं, संतांच्या माध्यमातून चलावं. गीतासुद्धा ज्ञानोबराय काय म्हणालो, कारण कृष्णाचा अवतार ज्ञानोबरायचा आहेत म्हणून आपण पहिले प्रमाण म्हणून म्हणालो. ते तुका म्हणे तेथे सुखा काय उणे राहे समाधान चित्ताची. आपल्याकडे सुद्धा सुख आहे, ज्ञानोबरायांच्या साहित्यामध्ये सुख आहे, ज्ञानोबरायांच्या आचरणामध्ये आहे, दाखवलेल्या मार्गामध्ये आहे. तसं आमच्या वाट्याला जे काही गाव कर्म शेती धंदा जे काही आला, प्रयत्न करूनही त्याच्यात बदल होत नसेल तर 100% तिथं आपण सुख मानून आनंदाने राहावं आणि त्या परिस्थितीला स्वीकारावा. तानातानी करणं किती गोंधळ घातला, जर त्याच्यात बदल होत नसेल तर स्वीकारणं कधीही चांगलं असतं. माघार घेणं म्हणजे हार नसते. एवढा अर्थ आपण घ्यावा अशी अपेक्षा. चूक भूल क्षमस्व ज्ञानोबा तुकोबांची कृपा व्हावी आपल्यावर, म्हणून आपण एकदा त्यांचं भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.
अभंगाचा अर्थ असाच असेल असा नव्हे, माझ्या अल्पबुद्धीला जसा सांगता आला तसं सांगण्याचा प्रयत्न केला. चूक भूल क्षमस्व. संयोजक, गायनाचार्य, श्रोतावर्ग, मृदंगाचार्य सगळ्यांचे मनपूर्वक आभार. पुनश्च एकदा चूक भूल क्षमस्व. विठ्ठल